कल्पना आता भगवान ही संकल्पना आहे, भगवान ही संकल्पना बुद्ध धम्मामध्ये आलेली आहे। आता अनेक लोकांचं काही आपल्यामध्ये एकमेकांच्या मध्ये आपल्यामध्ये मतभेद यावर होतात की भगवान हा शब्द उच्चारायचा नाही। आता भगवान हा शब्द उच्चारायचा नाही, काही लोक म्हणतात की भगवान हा शब्द उच्चारायचा, म्हणजे आम्ही आपसामध्ये मतभेद करतोय। पण भगवान या शब्दाचा बौद्ध साहित्यामध्ये जर तुम्ही अधिकृतपणे अभ्यास केला तर भगवान हा शब्द निर्माण झालेला आहे तो भगवंताच्या साठीच निर्माण झालेला आहे। भग आणि वान म्हणजे संपूर्ण वासना आणि विकार ज्याने नष्ट केलेले आहेत त्याला भगवान असं म्हटलेलं आहे। त्यामुळे जगामध्ये पृथ्वीच्या पाठीवरती वासना आणि विकार नष्ट केलेला एकच महामानव होऊन गेला आणि तो म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध। त्यामुळे भगवंताला भगवान हा शब्द उच्चारलेला आहे किंवा त्यांच्यासाठीच तो निर्माण झालेला शब्द आहे। आता काय हा शब्द इतर धर्मात घेतलेला आहे किंवा इतरांनी अनेकांनी घेतलेला आहे। आता इतरांनी अनेकांनी घेतलेला आहे, आता इतरांनी अनेकांनी घेतलेला आहे याचा जर आपण अभ्यास करायचा जर विचार केला तर संपूर्ण बौद्ध धम्मच हायजॅक झालेला आहे। विहारांचं रूपांतर मंदिरामध्ये झालेलं आहे, बौद्ध साहित्याचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे। त्यामुळे जो 1500 वर्ष किंवा 1200 वर्ष जो बौद्ध धम्म पूर्णपणे हायजॅक होऊन इथल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या ताब्यात होता त्याचं किती काय काय रूपांतर झालेलं आहे याचं आपण स्पष्टीकरण झालेलं आहे। मात्र त्यांनी घेतलेलं आहे म्हणून आपलं आपण सगळं जर मूळ सोडून जर दिलं तर मग शिल्लक काय राहील याचं चिंतन करण्याची गरज आहे। विचार आपण केला पाहिजे आणि संपूर्ण जगाला समजावून सांगितलं पाहिजे की प्राचीन भारताच्या इतिहासाचा तुम्ही अभ्यास करा आणि त्या प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये भगवान ही संकल्पना कुणाची आहे प्रथम आणि भगवान हा शब्दाची उत्पत्ती आणि निर्मिती कशी झाली आणि ती बौद्ध तथागतांच्या शिवाय इतर कुणालाही लागू पडत नाही। वासना आणि विकार नष्ट केलेल्या देवांना जो शब्द भगवान लागू पडतो का याचं स्पष्टीकरण करण्याची जबाबदारी आपली राहते। त्याच्यासाठी प्राचीन भारताच्या इतिहासाची आपल्याला अभ्यास करण्याची आवश्यकता आहे। की क्रांती आणि प्रतिक्रांती ही चालत आलेली आहे क्रमवारी बाबासाहेब आंबेडकरांची। यावरून संदेश घ्यायचा वर्तमान काळातील प्रतिक्रांतीचे स्वरूप आपल्याला ओळखता आलं पाहिजे। त्याचं मी स्पष्टीकरण करणार नाही, ते बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायाला ओळखता येण्याची आवश्यकता आहे की त्यांनी कुठल्या साईडला उभं राहिलं पाहिजे आणि त्याची कुठल्या साईडला भूमिका असली पाहिजे याची त्यांनी त्याला ओळखता आलं पाहिजे। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा अनुयायांच्याकडून आहे की प्राचीन भारताचा वस्तुनिष्ठ अभ्यास केलाच पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, त्याच्यामुळे आपल्यासमोर पर्याय आहे का, आपण हा संदेश घेतला पाहिजे की प्राचीन भारताचा वस्तुनिष्ठ आपल्याला अभ्यास करून खरा इतिहास शोधून जगासमोर मांडण्याशिवाय मूळ बौद्ध धर्माचे स्वरूप आपल्यासमोर स्पष्ट होणार नाही। आपली ही जबाबदारी आहे की प्राचीन भारताचा वस्तुनिष्ठ अभ्यास आपण करण्याचा संकल्प करण्याची आवश्यकता आहे। हा विषय कालबाह्य नाही, मी याचं स्पष्टीकरण दिले, पण अनुमानात सांगतोय की हा विषय कालबाह्य नाही। बाबासाहेब आंबेडकरांचा हा विषय प्रासंगिक आहे। या बाबासाहेब आंबेडकरांच्या मी सांगितले की पहिल्या प्रकरणाच्या शीर्षकावरूनच सिद्ध आहे की हा विषय तुम्हाला करायचाच आहे, तुमच्याकडे दुसरं ऑप्शन नाही। आणि माझा धम्म समजून घ्यायचा असेल, धम्म संकल्पना जर समजून घेऊन प्रस्थापित करायची असेल तर हा ग्रंथ तुम्हाला समजून घ्यावा लागेल। म्हणजे प्राचीन भारताचा संपूर्ण इतिहास तुम्ही केल्याशिवाय मूळ शुद्ध जो बाबासाहेब म्हटले की माझा धम्म मूळ आणि शुद्ध आहे, तो शुद्ध धम्म प्राचीन भारताच्या इतिहासाशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही। बौद्ध धम्माचे प्रवर्तक तथागत भगवान गौतम बुद्ध, बौद्ध धम्माला अजरामर करणारा प्रियदर्शी राजा धम्मासोख आणि भारतातील बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला विनम्र अभिवादन। उपस्थित धम्मबंधू भगिनी आणि धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम पाहणाऱ्या व ऐकणाऱ्या सर्व धम्मबंधू भगिनींना माझा सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ प्रबोधन पर्व सुरू केलं आहे। त्या उपक्रमाचा उद्देश अथवा संदेश प्रथमतः आपणासमोर विदित करीत आहे। 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले। पुनरुज्जीवित धम्माच्या प्रवासासाठी 22 प्रतिज्ञा आणि बुद्ध आणि कार्ल मार्क्स प्राचीन भारतातील क्रांती व प्रतिक्रांती
व द बुद्धा अँड हिज धम्मा या 3 ग्रंथांचा संच दिला. प्रतिज्ञा व 3 ग्रंथाच्या संचावर आधारित त्यांनी बौद्ध संस्कृती म्हणजेच बौद्ध जीवन पद्धती अथवा आचारसंहिता बनवण्याचे जाहीर केले होते. परंतु धम्मदीक्षेनंतर अवघ्या 53 दिवसात महापरिनिर्वाण झाल्यामुळे हे काम होऊ शकले नाही. बाबासाहेबांनंतरही हे प्रयत्न झाले परंतु ते यशस्वी झाले नाहीत. अनुशासनाशिवाय धम्म प्रवास सुरू आहे. परिणामी समाज दिशाहीन, स्वैराचारी आणि वाद व विपर्यासात्मक जीवनात अडकून गेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञा व 3 ग्रंथाच्या संचावर आधारित बौद्ध संस्कृती म्हणजेच बौद्ध जीवन पद्धती अथवा बौद्ध आचारसंहिता निर्माण होणे आवश्यक आहे. अशी बौद्ध आचारसंहिता धम्मसंहिता या शीर्षका अंतर्गत निर्माण करण्यात यावी, यासाठी आम्ही गेली 38 वर्ष निरंतरपणे कार्यरत आहोत. सर्व बौद्ध अनुयायांद्वारे धम्मसंहिता निर्माण व्हावी या उद्देशाने अथवा संदेश देण्याच्या हेतूने आम्ही गेल्या वर्षभरापासून प्रबोधन पर्व सुरू केलेलं आहे. आजच्या 24व्या भागाचे मूळ इंग्रजी शीर्षक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित रिव्होल्यूशन अँड काउंटर रिव्होल्यूशन इन एन्शंट इंडिया, पार्ट 1 एन्शंट इंडिया ऑन एक्सह्युमेशन या शीर्षकाचा मराठी अनुवाद आहे की प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती, भाग 1, प्राचीन भारताचे उत्खनन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या आकलनासाठी 3 पुस्तकाच्या संचातील क्रांती आणि प्रतिक्रांती हे दुसरे पुस्तक आहे. त्यातील पहिला भाग प्राचीन भारताचे उत्खनन हा आहे व त्याचे स्पष्टीकरण आपण या शीर्षका अंतर्गत आज इथे करणार आहोत. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचे पहिले जे प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणाचं स्पष्टीकरण आज आपण इथे करणार आहोत. या प्रकरणाची मांडणी करीत असताना किंवा हा विषय आपल्यासमोर सादर करीत असताना एकंदर जे मुद्दे आहेत किंवा कशा क्रमाने मी तुमच्यासमोर हा विषय ठेवणार आहे तेही तुमच्यासमोर प्रथमताच मांडतो, म्हणजे ऐकणाऱ्याला हेही लक्षात येईल की आपण कोणकोणत्या मुद्द्यावरती हा विषय ऐकणार आहे. पहिला मुद्दा की या विषयासाठी जे आधारभूत ग्रंथ आहे त्याचा उल्लेख करणार आहोत. त्यानंतर विषयाचा उद्देश काय आहे, विषय सादर करण्याचा फायदा अथवा उपयोग, सादर करीत असलेल्या विषयाची पार्श्वभूमी, क्रांती आणि प्रतिक्रांतीचा अर्थ व या ग्रंथाची नेमकी वास्तवता काय आहे ते मी मांडणार आहे. नंतर धनंजय कीर यांचे जे स्पष्टीकरण या विषयासंदर्भात आहे ते मांडणार आहोत. प्रस्तावनेचा जो शेवटचा भाग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध आणि धम्म या ग्रंथातला, तो इथं संदर्भित करणार आहोत. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या आवृत्तीची जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना तुमच्यासमोर वाचून त्याचं स्पष्टीकरण करणार आहे. त्यानंतर हे जे शीर्षक आहे त्याचा शब्दशः अर्थ तुमच्यासमोर सांगणार आहे. आणि त्यानंतर एन्शंट इंडिया ऑन एक्सह्युमेशन हे जे पहिले प्रकरण आहे जे आपण स्पष्ट करणार आहोत त्याचं स्पष्टीकरण आपण करणार आहोत. हे प्रकरण 3 भागामध्ये विभागलेलं आहे. ते कसं त्याचं आपण स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर या प्रकरणामध्ये जे प्रमुख मुद्दे आहेत, साप व नाग यातील फरक आपण समजावून सांगणार आहोत. असुर व राक्षस यातील फरक समजावून सांगणार आहोत. देव व असुर यातील फरक समजावून सांगणार आहोत. आणि देव शब्द, नाग शब्द, भगवान म्हणजे ह्या ज्या संकल्पना आहेत या संकल्पना प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये नेमक्या कशा पद्धतीने सांगितल्या गेलेल्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने सांगायला पाहिजे होत्या याचे स्पष्टीकरण आपण इथे करणार आहोत. आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाची म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये बुद्धाच्या संदर्भामध्ये कशी खोटी माहिती देण्यात आलेली आहे, अशोकाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने खोटी माहिती देण्यात आलेली आहे किंवा चुकीची माहिती देण्यात आलेली आहे, या मुद्द्याचं स्पष्टीकरण करून आजचा विषय मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. आता त्या स्पष्टीकरणामधला पहिला मुद्दा की आज जे आपण तुमच्यासमोर सादर करीत आहे त्याचे प्रमुख आधार जे आहे त्याच्यातला पहिला ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन. याचा खंड 3रा आहे. म्हणजे 3ऱ्या खंडामध्ये क्रांती आणि प्रतिक्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो ग्रंथ आहे तो 3ऱ्या खंडामध्ये छापलेला आहे. त्यानंतर भारत सरकारने जे महाराष्ट्र सरकारने खंड छापलेले आहेत त्याच खंडाचा हिंदी अनुवाद भारत सरकारने
केलेला आहे आणि त्याचे एकूण 21 खंड आहे. त्याच्यातला 7वा खंड आहे तो क्रांती आणि प्रतिक्रांती या विषयावरचा बाबासाहेबांच्या आहे. त्यानंतर तिसरा धनंजय कीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पॉप्युलर प्रकाशन मुंबई 4थ्या आवृत्तीचे 10वे पुनर्मुद्रण 2017ची आवृत्ती आहे. त्यानंतर भीमराव रामजी आंबेडकर क्रांती प्रतिक्रांती बाबासाहेबांचा या ग्रंथाचा अनुवाद प्रदीप रोडगे यांनी केलेला आहे. त्याची 4th आवृत्ती 2012-13 ही प्रकाशित झालेली आहे. त्यानंतर धांडोरे यांचा नागवंश आहे, त्याच्याबद्दला आपण एक पॅरेग्राफ घेतलेला आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद सम्राट अशोक का सही इतिहास, सम्राट अशोकाच्या संदर्भातली माहिती आपण या ग्रंथातील तुमच्यासमोर मांडणार आहे. नंतर डॉक्टर राजेंद्र प्रसादांचा इतिहास का मुआयना या ग्रंथातला काही संदर्भ तुमच्यासमोर देणार आहे. राजीव पटेल यांचं वैदिक युग का घालमेल याच्यातला काही संदर्भ देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तर या ग्रंथाच्या आधारे हा जो विषय आहे तो विषय तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आता हा विषय मांडण्याचा उद्देश नेमका काय, की का आपण हा विषय मांडतोय, तर आपण अगोदरच्या भागामध्ये बुद्ध आणि कार्ल मार्क्स हे पाहिलेलं आहे. त्याचा प्रमुख उद्देश काय आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्धा अँड हिज धम्मा हा जो ग्रंथ आपल्याला दिलेला आहे त्या ग्रंथाची जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेमधला जो शेवटचा भाग आहे त्या शेवटचा जो पॅरेग्राफ आहे त्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जी धम्माची संकल्पना आहे ती धम्माची संकल्पना 3 ग्रंथांचा एकत्रितपणे संच करून वाचल्यानंतरच समजली जाईल. आणि या पॅरेग्राफला किंवा या संदर्भाला आधार घेऊन आपण बुद्ध आणि कार्ल मार्क्स या ग्रंथाचा अभ्यास केलेला आहे. आणि आजपासून आपण क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथाचा अभ्यास करणार आहोत. बुद्ध की कार्ल मार्क्स याचं छोटासाच असल्यामुळे आपण ते 2 भागामध्ये पूर्ण केला, परंतु क्रांती आणि प्रतिक्रांती आपल्याला 4 ते 5 भागामध्ये करावं लागेल किंवा आपल्याला त्यानुसार भाग कमी किंवा जास्त करावे लागतील. त्यामुळे आज आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावनेतल्या संदर्भानुसार क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथाचा अभ्यास करत आहोत. संदर्भानुसार पहिला उद्देश आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती प्रतिक्रांती हा सिद्धांत प्राचीन भारतातील क्रांती प्रतिक्रांती या पुस्तकाद्वारे आपण स्पष्ट करणार आहोत. म्हणजे जगामध्ये किंवा भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच एकमेव असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी या देशाच्या प्राचीन इतिहासाचा क्रांती आणि प्रतिक्रांती असा सिद्धांत मांडलेला आहे. असा सिद्धांत भारतातल्या कुठल्याही इतिहासकाराने किंवा जगातल्या कुठल्याही इतिहासकाराने मांडलेला नाही. त्याचं स्पष्टीकरण आपण करणार आहोत. दुसरा जो उद्देश आहे की प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपूर्ण ग्रंथ आहे. तो प्रथमतः जसाची तसा सादर करणे. म्हणजे जो ग्रंथ क्रांती आणि प्रतिक्रांती आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणतो, परंतु तो जो ग्रंथ प्रकाशित करण्यात आलेला आहे तो ग्रंथ काही परिपूर्ण ग्रंथ नाही. त्या ग्रंथामध्ये म्हणजे इतस्तता जी काही पानं पसरलेली होती ती एकत्र करून जे मिळेल ते साहित्य ते क्रमानुसार काढलेलं आहे असं चरित्र साधने प्रकाशन समितीने सुद्धा आपल्या एडिटोरियल्समध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. त्यामुळे जसं आपण म्हटलं की बुद्ध की कार्ल मार्क्स हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी 3 डिसेंबर 1956ला पूर्ण करून शेवटचं टंकलेखन शेवटच्या प्रकरणाचं सुद्धा नानकचंद रत्तूला दिलं होतं, परंतु पूर्ण केल्याचा संदर्भ आहे, परंतु ग्रंथ मात्र आज आपल्याला उपलब्ध होत नाही. तशाच पद्धतीने क्रांती आणि प्रतिक्रांतीचा जरी ग्रंथ आपल्याकडे हे पुस्तक रूपाने जरी प्रकाशित असला तरी बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण ग्रंथ मात्र आपल्याकडे उपलब्ध नाही. त्याच्यातले काही अंश आहेत त्याचाच आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. क्रांती आणि प्रतिक्रांती ग्रंथातील संदर्भ प्रात्यक्षिक जीवनासाठी कसे उपयुक्त आहे. जे काय बाबासाहेब आंबेडकरांचं क्रांती आणि प्रतिक्रांती पुस्तकाच्या रूपाने आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे, नेमका आता त्याचाच आधार घेऊन आपण आपल्या प्रात्यक्षिक जीवनासाठी म्हणजे ते सामाजिक जीवन, धार्मिक जीवन, सांस्कृतिक जीवन किंवा ह्या सर्व दृष्टिकोनातून या ग्रंथाचा नेमका उपयोग काय याचं स्पष्टीकरण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचण्यापूर्वी प्रथम हे पुस्तक वाचावे हे सक्तीचा हा संदेश आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की दी बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ वाचण्यापूर्वी तुम्हाला बुद्ध की कार्ल मार्क्स आणि क्रांती आणि प्रतिक्रांती हे 2 ग्रंथ वाचणं सक्तीचं आहे. हे 2 ग्रंथ वाचल्याशिवाय बुद्धा अँड हिज धम्मा हा जो धम्माची जी संकल्पना आहे ती समजून येणार नाही. त्यामुळे हे कंपल्सरी आहे. हेही स्पष्टीकरण करण्याचा किंवा हा संदेश लक्षात आणून देण्यासाठी आपण हा विषय सादर करीत आहोत. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे की
प्राचीन भारताच्या इतिहासासंदर्भामध्ये भारतामध्ये आपल्याला प्रचंड कन्फ्युजन म्हणजे गोंधळाची अवस्था दिसते आणि त्याच्यातला प्रमुख मुद्दा म्हणजे की वैदिक संस्कृती अगोदरची की बौद्ध संस्कृती अगोदरची बुद्ध अगोदरचे की हे सगळं जे वैदिक साहित्य किंवा यांचं अगोदरचं आहे याच्या संदर्भामध्ये सुद्धा आहे। जर संशोधक पद्धतीने प्राचीन भारताचा व्यवस्थितपणे अभ्यास केला तर बुद्ध संस्कृती अगोदरची का वैदिक संस्कृती अगोदरची, नंतर बुद्ध हा विष्णूचा अवतार किंवा तथागत आणि तथागतांच्या धम्माच्या संदर्भामध्ये जे काही कन्फ्युजन किंवा गोंधळ आहे हे जर आपल्याला दूर करायचं असेल आणि संपूर्ण जगासमोर जर सत्य मांडायचं असेल तर त्यासाठी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की क्रांती आणि प्रतिक्रांती हा जो बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ आहे त्याच्या रूपाने त्यांनी दिलेला आहे, पण बाबासाहेब म्हणतात की प्राचीन भारताचा संशोधक पद्धतीने तुम्हाला अभ्यास करून सत्य हे जगासमोर मांडल्याशिवाय तुम्हाला तथागत भगवंताचा मूळ धम्म लक्षात येणार नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी या क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या ग्रंथाच्या माध्यमातून संदेश देण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून हे पुस्तक आणि या पुस्तकाचा संदेश आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये, चळवळीच्या जीवनामध्ये आणि धम्म एस्टॅब्लिश करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे। म्हणजे आपण जर हा बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ परिपूर्ण अभ्यास केला तर आपल्याला उपयोग काय होईल, थोडक्यामध्ये मी तुमच्या समोर मांडतो की या देशाचा जो खरा प्राचीन बौद्ध इतिहास आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलेला आहे याच ग्रंथामध्ये काय स्पष्ट केलेला आहे की या देशाचा खरा इतिहास बौद्ध आणि ब्राह्मण यांच्या संघर्षाचा आहे। याची सविस्तर माहिती क्रांती प्रतिक्रांतीच्या सिद्धांताद्वारे मिळते। आपण एकच वाक्य बोलत राहतो की या देशाचा इतिहास ब्राह्मण आणि बौद्ध संघर्षाचा आहे, तर तो पुराव्यासहित बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथामध्ये मांडलेला आहे आणि तो आपल्याला या ग्रंथामध्ये मिळतो। दुसरा, प्राचीन भारतातील इतिहास बौद्ध साहित्यामध्ये आहे, पण प्राचीन काळातील आर्याची सामाजिक सांस्कृतिक आर्थिक परिस्थिती कशी होती याची सुद्धा माहिती मिळते। ही माहिती तुम्हाला कुठेच मिळणार नाही की प्राचीन काळामध्ये आर्यांची सामाजिक आर्थिक सांस्कृतिक नेमकी परिस्थिती आणि वस्तुस्थिती वस्तुनिष्ठ जो अभ्यास आहे तो तुम्हाला इतर कुठल्याही ग्रंथात मिळणार नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय सुंदर पद्धतीने या ग्रंथामध्ये तो मांडलेला आहे, ती माहिती आपल्याला मिळते आणि 3 ग्रंथाचा एक संच तयार करून जर वाचला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनरुज्जीवित धम्म याची संकल्पना उद्देश हे आपल्या सर्व गोष्टी लक्षात येतील। बाबासाहेब आंबेडकरांनी काळानुरूप आणि क्रमाने हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा सिद्धांत आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या समोर मांडलेला आहे। हा विषय अतिशय गंभीर चिंतनाचा आहे आणि त्याच्यावरती विचार करून प्रात्यक्षिक जीवनामध्ये बौद्ध धम्म प्रस्थापित करण्याच्या संदर्भातून अतिशय उपयुक्त असा हा विषय आहे। त्यामुळे हा आपल्याला ह्या संपूर्ण विषयाची माहिती मिळण्यासाठी मदत होऊ शकते। पुढचा मुद्दा आहे की प्रस्तुत प्रांती आणि क्रांती याची पार्श्वभूमी थोडक्यामध्ये मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं हे ऐतिहासिक पुस्तक आहे। पुस्तकाचं संपूर्ण लिखाण करण्यापूर्वीच बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाले, त्यामुळे हे पुस्तक अपूर्ण राहिलं आहे। या पुस्तकाचा डॉक्टर आंबेडकरांनी आराखडा तयार केला होता तेव्हा त्यामध्ये 41 प्रकरणे राहणार होती। आज त्यापैकी फक्त 13 प्रकरणेच आपल्याला उपलब्ध आहेत। महाराष्ट्र शासन प्रकाशित डॉक्टर आंबेडकर लेखन आणि भाषणाच्या 3ऱ्या खंडात 1987 साली पहिल्यांदा ह्या प्रकाशित झाले आहेत। तसेच भारत सरकारने लोकाग्रहास्तवर याचं हिंदीमध्ये पुनर्मुद्रण केलेलं आहे। थावरचंद गेहलोत यांनी सामाजिक न्याय खात्याचे मंत्री म्हणून हे काम केलेले आहे। बाबासाहेबांचं संपूर्ण साहित्य जवळजवळ 8 भाषांमध्ये भारतात अनुवादित झालेलं आहे। हा सिद्धांत काय आहे? हा सिद्धांत संक्षिप्त रूपाने असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या क्रांती प्रतिक्रांती हा सिद्धांत मांडून असे प्रतिपादन केले की बुद्धपूर्व काळातील आर्य समाज हा सामाजिक धार्मिक सांस्कृतिक दृष्टीने अधपतित झालेला होता व बौद्ध धर्माने त्यात क्रांती घडवून आणली। बौद्ध धर्माचा उदय ही केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक राजकीय क्रांती होती। बौद्ध धर्माने चातुर्वर्ण व्यवस्थेला आव्हान देऊन सामाजिक समता प्रस्थापित केली होती। बौद्ध काळातच मौर्य साम्राज्य स्थापन झाले होते आणि बुद्धाने केलेल्या धार्मिक व सामाजिक क्रांतीमुळेच चंद्रगुप्त मौर्याला राजकीय क्रांती करता आली।
मौर्य साम्राज्याला त्यांनी बौद्ध साम्राज्य म्हटले आहे. याच कालावधीत होऊन गेलेल्या सम्राट अशोकाच्या साम्राज्यात बौद्ध धर्म हा राज्य धर्म झालेला होता. बुद्धानंतर काही शतकात भारत बौद्ध धर्मीय झाला होता. त्या काळात चातुर्वर्ण्याचे पूर्ण उच्चाटन झाले होते असेही त्यांनी म्हटलेलं आहे. चातुर्वर्ण्याचे उच्चाटन ब्राह्मण वर्गासाठी हा मोठा आघात होता. ब्राह्मणांचे वर्चस्व जाऊन त्यांना खालच्या वर्गाचे जीवन जगणे भाग पडले होते. शेवटी इसवी सन पूर्व 185ला शुंग या ब्राह्मण सेनापतीने बृहत या बौद्ध राजाची हत्या करून बौद्ध राज्य नष्ट केले व स्वतःच्या नेतृत्वाखाली ब्राह्मणी राज्याची स्थापना केली. आणि बाबासाहेबांचा निष्कर्ष असा की पुष्यमित्राच्या राज्यक्रांतीचे ध्येय बौद्ध धर्माच्या जागी ब्राह्मण धर्म म्हणजेच वैदिक धर्म राज्यधर्म म्हणून प्रस्थापित करणे व ब्राह्मणांना भारताचे सार्वभौम राज्यकर्ते बनवणे हे होते. राज्यावर आल्यावर पुष्यमित्राने आणखी 2 गोष्टी केल्या. त्याने बौद्ध धर्मियांचा अतोनात छळ केला. बौद्ध भिक्खूंच्या प्रत्येक शिरासाठी 100 सुवर्णमुद्रा देण्याचा आदेश काढला. तसेच ब्राह्मणी धर्माच्या तत्त्वज्ञानासाठी त्याने संपूर्ण मनुस्मृती लिहून घेतली व तिचा राज्याचा कायदा म्हणून सुद्धा घोषणा केली. मनुस्मृतीतील धर्म हा राज्याचा खरा धर्म झाला. शुंग व त्यानंतरच्या कण्व व आंध्र ब्राह्मणी राज्यवंशाचा समान उद्देश बौद्ध साम्राज्याचा व बौद्ध धर्माचा नाश करणे हा होता व तो त्यांनी पार पाडला. अशी बाबासाहेबांची मीमांसा. बौद्ध धर्माचा उदय ही क्रांती तर पुष्यमित्राची ही राज्यक्रांती ही प्रतिक्रांती असा सिद्धांत बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. आता क्रांती आणि प्रतिक्रांती अर्थात ग्रंथाची नेमकी वास्तवता काय आहे. आपण हा ग्रंथ म्हटलं की या ग्रंथाची वास्तवता काय आहे, तर या ग्रंथाची वास्तवता म्हणजे एकूण या ग्रंथाचे नियोजित किंवा प्रस्तावित जी 41 प्रकरणं होती, परंतु आज आपल्याकडे त्याच्यातली फक्त 13 प्रकरणं उपलब्ध आहेत. ती 13ची 13 प्रकरणं परिपूर्ण आहेत असाही आपण दावा करू शकत नाहीत, कारण ही छोटी छोटी प्रकरणं आहेत. पहिलं प्रकरण तर आपल्याला फक्त 4 पॅरेग्राफचं आहे आणि 1 ते 1.5 पानाचंच आहे. त्याच्यामुळे हे परिपूर्ण आहे असं आपण दावा त्याचा करू शकत नाही. त्यामुळे वास्तवता बौद्ध विरुद्ध ब्राह्मण हा संघर्षाचा इतिहास आहे. म्हणजे क्रांती आणि प्रतिक्रांती याचा अर्थ जर एकाच वाक्यात सांगायचा असेल तर आपण असं म्हणू शकतो की बौद्ध विरुद्ध ब्राह्मण हा संघर्षाचा इतिहास बाबासाहेब आंबेडकरांनी क्रमाने मांडलेला आहे. क्रांती म्हणजे बौद्ध धम्म आणि प्रतिक्रांती म्हणजे बौद्ध धम्माच्या जागेवरती ब्राह्मणी धर्म प्रस्थापित करणे असंच त्याचं स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. आता धनंजय कीरांनी या ग्रंथाच्या वास्तवतेच्या संदर्भामध्ये जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते सुद्धा स्पष्टीकरण तुमच्यासमोर देणं आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी द बुद्धा अँड हिज धम्मा बरोबरच क्रांती प्रतिक्रांती बाबासाहेब आंबेडकरांनी लिहायला घेतले होते. म्हणजे आपण सातत्याने द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाची सातत्याने आपण चर्चा करीत असतो, पण या ग्रंथाची चर्चा करीत असताना आपण बुद्ध की कार्ल मार्क्स आणि क्रांती आणि प्रतिक्रांती या 2 ग्रंथांचा उल्लेख करतच नाही. परंतु धनंजय कीर यांच्या पुस्तकामध्ये संदर्भ आहे की द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाबरोबरच बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध की कार्ल मार्क्स आणि क्रांती व प्रतिक्रांती हे 2 ग्रंथ सुद्धा लिहायला घेतले होते. म्हणजे एकूण 3 ग्रंथाचा हा संच आहे. हा संच बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिण्यासाठी घेतला होता. त्याच्यातला धनंजय कीरच्या स्पष्टीकरणानुसार त्याच्यातला द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ पूर्ण झालेला आहे आणि बुद्ध की कार्ल मार्क्स हा सुद्धा लिहून पूर्ण झाला होता असं धनंजय कीरांचंच म्हणणं आहे. मात्र क्रांती आणि प्रतिक्रांती अपूर्ण आहे असं स्पष्टीकरण आहे. ते स्पष्टीकरण तुमच्यासमोर मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. धनंजय कीर पृष्ठ क्रमांक 549-50 वर लिहितात की 1956च्या आरंभी आंबेडकरांनी बौद्ध धम्मावरील आपला महान ग्रंथ जवळजवळ पूर्ण करीत आणला होता. 1951 सालच्या नोव्हेंबरमध्ये तो ग्रंथ लिहावयास त्यांनी आरंभ केला होता. त्या ग्रंथाबरोबरच रेव्होल्यूशन अँड काउंटर रेव्होल्यूशन इन एन्शंट इंडिया, बुद्ध आणि कार्ल मार्क्स असे आणखी 2 ग्रंथ त्यांनी त्या ग्रंथाबरोबरच लिहावयास घेतले होते. हेतू हा की आपला प्रमुख ग्रंथ नीट समजावा. मार्च 1956 पर्यंत बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा ग्रंथ अपूर्णच होता. त्यात आणखी एका प्रकरणाची भर घालावयाची होती. दुसऱ्या ग्रंथात आणखी काही प्रकरणाची भर टाकून त्याचे महत्त्व सिद्ध करायचे होते. परंतु हे दोन्ही ग्रंथ
अपूर्ण राहिले, अशा पहिल्या संदर्भात. दुसरा जो संदर्भ आहे त्यामध्ये धनंजय कीर काय म्हणतात, संकल्पित ग्रंथाच्या अपूर्णतेमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दुःखी झाले होते आणि याचं स्पष्टीकरण करताना धनंजय कीर म्हणतात की 1956 सालच्या जूनपासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत दिल्लीतील अलीपूर रस्त्यावरील घर क्रमांक 26 मध्ये डॉक्टर आंबेडकरांचे वास्तव्य होते. जून आणि जुलैमध्ये त्यांचे मन दारुण निराशेने विवळत होते. त्यांच्या पायाला त्यांच्या शरीराचे ओझे पेलत नव्हते. त्यांची दृष्टी अतिगतीने अधू होत होती. घरामध्ये त्यांना कोणाचा तरी आधार घेतल्याशिवाय हिंडता फिरता येत नव्हते. गेली 10 वर्षे त्यांची प्रकृती ठीक नव्हतीच. बाबासाहेब आता पंगू आणि शिथिल गात्र झाले होते. त्यांच्या हृदयात अपरंपार दुःख होते. आपले जीवित कार्य आपण पूर्ण करू शकत नाही या दुःखित जाणीवेने दुःखातिशयाने ते ओक्साबोक्शी रडत होते. आपले संकल्पित ग्रंथ आपण पूर्ण करू शकत नाही या असहाय्यतेच्या जाणीवेमुळे ते अतिकष्टी होत. बुद्ध आणि कार्ल मार्क्स रिव्होल्यूशन अँड काउंटर रिव्होल्यूशन इन इंडिया आणि रीडर्स इन हिंदुझम हे ग्रंथ पूर्ण करून कुठल्याही परिस्थितीत त्यांना प्रकाशित करावयाचे होते. त्यामुळे हा जो संदर्भ आहे हा संदर्भ आपण बुद्ध की कार्ल मार्क्सच्या वेळेस सुद्धा आपण दिलेला आहे आणि त्याचं स्पष्टीकरण तिथेही केलेलं आहे. म्हणून याचं स्पष्टीकरण जास्त मी या ठिकाणी करू इच्छित नाही. याच कडीतला जो पुढचा मुद्दा आहे की हा ग्रंथ आपण म्हणजे क्रांती आणि प्रतिक्रांती हा जो ग्रंथ किंवा बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा जो ग्रंथ हे दोन्हीही ग्रंथ अभ्यासण्याचे आपल्या दृष्टिकोनातून प्रमुख कारण कुठलं आहे. तुम्ही सोशल मीडियावरती गेला किंवा इतरत्र अनेक व्हिडिओ जरी पाहिले तरी अनेकांनी क्रांती आणि प्रतिक्रांतीचे व्हिडिओ बनवलेले आहेत. त्या सर्वांनी जे बनवलेले व्हिडिओ आणि आपलाही व्हिडिओ यामध्ये तुम्हाला फरक असा दिसेल की आपला जो संदर्भ आहे तो संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये दिलेला आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपण या ग्रंथाकडे पाहत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करीत आहोत. त्यामुळे आपल्या अभ्यासाचा संदर्भ कुठला आहे तर प्रस्तावने बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची जी प्रस्तावनेमधला शेवटचा जो प्यारा आहे तो संदर्भ आहे. तो नेमका संदर्भ काय आहे हा दिल्याशिवाय हा विषय आपला चालू होणार नाही. म्हणून तो संदर्भ जसाची तसा या ठिकाणी मी तुमच्या समोर सादर करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 मार्च 1956 रोजी द बुद्धा अँड हिज धम्मा या मूळ इंग्रजीतील ग्रंथाची प्रस्तावना लिहिली आहे. या ग्रंथाच्या प्रस्तावनेतील शेवटच्या प्याऱ्यात बाबासाहेबांनी 3 ग्रंथाच्या संचाबद्दल पुढील प्रमाणे लिहिले आहे. बाबासाहेब लिहितात इंग्रजीमध्ये, आय मे मेन्शन दॅट दिस इज वन ऑफ द 3 बुक्स विच विल फॉर्म ए सेट फॉर द प्रॉपर अंडरस्टँडिंग ऑफ बुद्धिझम. द अदर बुक्स आर बुद्धा अँड कार्ल मार्क्स and revolution and counter revolution in ancient India. They are written out in parts. I hope to publish them soon. याचा मराठीत अनुवाद असा की मी हे नमूद करू इच्छितो की बुद्धिझमचा अभ्यास करावयास आवश्यक 3 पुस्तकाच्या संचातील हे एक पुस्तक होय. अन्य 2 पुस्तके म्हणजे बुद्ध आणि कार्ल मार्क्स आणि 2 प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती होत. या त्या अनेक भागामध्ये लिहिल्या गेल्या आहेत. त्यात लवकर प्रसिद्ध होतील अशी मी आशा करतो. म्हणजे बुद्ध की कार्ल मार्क्स हा ग्रंथ त्याचा अभ्यास करताना हा संदर्भ मी तुमच्या समोर दिलेलाच होता आणि पुन्हा हा संदर्भ मी तुमच्यासाठी यासाठी देतो कारण त्या संचातीलच ते आहे. त्यामुळे आपण कोणत्या संदर्भातून हा ग्रंथ अभ्यास करतोय आणि कोणत्या दृष्टिकोनातून हा ग्रंथाचा अभ्यास करतोय किंवा विषय तुमच्या समोर सादर करतोय तो दृष्टिकोन तुम्हाला पटावा किंवा लक्षात यावा म्हणून हा मुद्दा आपण रिपीट एक प्रकारचा केलेला आहे. आता आपण बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामध्ये एकूण प्रस्तावित 41 प्रकरणे होते पण पब्लिश मात्र 13 प्रकरणे झालेली आहेत. ती 13 प्रकरणे जी आहेत त्या 13 प्रकरणाचं ओरिजिनल इंग्लिशमध्ये जी नावं आहेत ती नावं तुमच्यासमोर वाचून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यामध्ये ज्यांनी म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या वतीने प्रथम छापलं त्याचं जे संपादक आहे एडिटोरियल आहे ते एडिटोरियल तुमच्या समोर आणि मग पहिलं प्रकरण काय आहे याचं स्पष्टीकरण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. रिव्होल्यूशन अँड काउंटर रिव्होल्यूशन इन एन्शंट इंडिया याचं जे कंटेंट्स आहेत जी 13 प्रकरणं आहेत हे आपण सादर करणार आहोत. क्रमाने 13 प्रकरणामध्ये
पहिलं प्रकरण आहे एन्शंट इंडिया ऑन एक्सह्युमेशन, की ज्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. दुसरा चॅप्टर आहे द एन्शंट रिजिम. तिसरा चॅप्टर आहे अ संकेन प्रिस्टहूड. चौथा चॅप्टर आहे रिफॉर्मर्स अँड देअर फेट. पाचवा चॅप्टर आहे डिक्लाइन अँड फॉल ऑफ बुद्धिझम. सहावा चॅप्टर आहे द लिटरेचर ऑफ बुद्धिझम. सातवा चॅप्टर आहे द ट्रम्प ऑफ ब्राह्मिनिझम. आठवा चॅप्टर आहे मोरल्स ऑफ द हाऊस. नववा चॅप्टर आहे कृष्णा अँड हिज गीता. दहावा चॅप्टर आहे ॲनालिटिकल नोट्स ऑफ विराट पर्व अँड उद्योग पर्व. 11वा चॅप्टर आहे ब्राह्मिन्स वर्सेस क्षत्रियाज. 12वा चॅप्टर आहे शूद्राज अँड काउंटर रिव्होल्युशन. 13वा वुमन अँड द काउंटर रिव्होल्युशन. असे 13 जे प्रकरणं आहेत, ही 13 प्रकरणं पुस्तक रूपाने प्रथमतः महाराष्ट्र सरकारच्या चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने प्रकाशित झालेली आहे. याचं जे एडिटोरियल आहे, की हे एडिटोरियलच्या माध्यमातून ग्रंथाची जी वास्तवता आहे ती वास्तवता सुद्धा तुमच्या लक्षात येईल आणि ती वास्तवता लक्षात यावी म्हणून ते एडिटोरियल मी जसंच्या तसं तुमच्यासमोर वाचून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. ते असं इंग्रजीमध्ये आहे. एडिटोरियल नोट्स इन द मॅन्युस्क्रिप्ट पब्लिश्ड इन द Dr. Babasaheb Ambedkar Writing and Speeches Volume Number 3 by the Government of Maharashtra. Dr. B.R. Ambedkar had proposed to write a treatise, that is Revolution and Counter-Revolution in Ancient India. The table of content has been printed in the chapter of schemes. He had originally planned to write 7 books to be included under this broad title. The committee was able to find some pages and few chapters in his collection. The chapters are also incomplete. After scrutiny, the committee came to decision that revolution and counter-revolution in ancient India is to be presented in this volume with the available materials, though incomplete. Dr. Ambedkar considered the rise of Buddhism as revolution. The counter-revolution pioneered by Brahmins resulted into the decline and fall of Buddhism. As such, the following chapters are included. की ज्या चॅप्टरचे आपण आत्ताच वरती नावं वाचलेली आहेत. म्हणजे जे या समितीला क्रांती आणि प्रतिक्रांतीचं जे साहित्य उपलब्ध झालेलं आहे ते असं एकत्र नव्हतं किंवा स्कॅटर्ड असल्यासारखं आहे आणि त्याच्यातलं कुठलंही प्रकरण परिपूर्ण आहे असं वाटलं नव्हतं. आणि तरीही इनकम्प्लीट असेल तरी जे काही साहित्य आहे ते साहित्य आपण जसे तसं पब्लिश करू असा निर्णय घेऊन त्यांनी हे 13 प्रकरणं जी आहेत ती आपल्यासमोर पब्लिश केलेली आहेत. आता आपण या ग्रंथातलं पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि पहिलं छोटंसंच प्रकरण आहे, परंतु या छोट्याशा प्रकरणाचा आपण जर संदेश किंवा मतितार्थ जर समजून घेतला तर आपल्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्याच प्रकरणात किंवा इंट्रोडक्टरी प्रकरणामध्ये हा ग्रंथ का लिहिलेला आहे आणि संपूर्ण प्राचीन भारताचा इतिहासाचा अभ्यास करण्याची का आवश्यकता आहे. ह्या इंट्रोडक्टरी प्रकरणामध्ये आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी समजावून सांगितलेलं आहे. म्हणून हे पहिलं प्रकरण अतिशय महत्त्वाचं चिंतनीय असं हे प्रकरण आहे, चिंतन करणारं प्रकरण आहे. हे प्रकरण 4 पॅरेग्राफमध्ये आहे, ते इंग्रजीमध्ये आहे. ते इंग्रजीमध्ये तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवणार आहोत कारण अनुवादामध्ये खूप काही फरक होऊ शकतो. याच्या संदर्भात हे आपण स्पष्टीकरण पुढे करणार आहोत. परंतु अनुवाद ऐकणं आणि ऑलरेडी जे मूळ इंग्रजीत आहे तेही ऐकणं याच्यामध्ये फरक आहे. मी दोन्हीही तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. एन्शंट इंडिया ऑन एक्सह्युमेशन असं पहिल्या प्रकरणाचं बाबासाहेब आंबेडकरांनी नाव दिलेलं आहे. त्यामध्ये लिहितात, देर आर 2 टाइप्ड कॉपीज ऑफ दिस चॅप्टर. बोथ ऑफ देम कंटेन ॲडिशन्स अँड करेक्शन्स इन द हँडरायटिंग ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आफ्टर कन्सिडरेशन we decided that the later version should be included here. This essay, consisting of 3 pages only, seems to be introduction to a larger subject Dr. Ambedkar probably had in his mind. म्हणजे हे जे प्रकरण आहे छोटंसं हे 3 पानाचं प्रकरण आहे, पण याच्या 2 कॉप्या उपलब्ध त्यांच्याकडे आहे. मग त्यांनी नंतरची जी कॉपी आहे ती कॉपी छापलेली
आहे आणि 3 पेजेस त्यांना या प्रकरणाचे मिळालेले आहेत. हे इंट्रोडक्टरी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यातला जो पहिला पॅरा आहे तो जो पहिला पॅरा मी तुम्हाला वाचून दाखवतो, नंतर त्याचं आपण मराठीमध्ये सुद्धा स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे, परंतु इंग्रजीमध्ये माहिती असण्याची आवश्यकता सुद्धा तेवढीच आहे, म्हणून मी वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पहिला पॅरा आहे, बाबासाहेब आंबेडकर लिहितात, मच ऑफ द एन्शंट हिस्ट्री ऑफ इंडिया इज नो हिस्ट्री एट ऑल. नॉट दॅट एन्शंट इंडिया हॅज नो हिस्ट्री, इट हॅज प्लेंटी ऑफ इट, but it has lost its chapter. It has been made mythology to amuse women and children. This seems to have been done deliberately by the Brahminical writers. Take the word Deva. What does it mean? Is the word Janavishesh representing a member of the human family? It is made to appear superhuman agency. By this the pith of history contained in it squeezed out. म्हणजे जो इतिहास आहे त्याचं मराठीत मी तुम्हाला नंतर सांगतो, अगोदर तुमच्या समोर हे वाचून दाखवतो. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये म्हटलंय की अलॉंग विथ द वर्ड देवा ऑकर द नेम ऑफ यक्ष, गन्न, गंधर्व आणि किन्नर्स. हू वेर दे? द इम्प्रेशन वन गेट्स ऑन रीडिंग द महाभारत अँड रामायणा इज दॅट दे आर इमॅजिनरी बिगिन्स who filled the horizon but did not exist. But the Yaksh, Gandharva, Kinnars was also members of the human family and they were in the service of the Devas. The Yakshas were guarding the palaces, Ganas were guarding the Devas, Gandharvas were amusing the Devas by music and dancing. The Kinnaras were also in the service of the gods and the descendants of the Kinnaras are even now living in Himachal Pradesh. हा पहिला पॅरा बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. दुसऱ्या पॅरामध्ये बाबासाहेब आंबेडकर असुर आणि राक्षस यांच्या संदर्भामध्ये असे लिहितात, टेक द नेम असुरा. द डिस्क्रिप्शन ऑफ असुरा गिवन इन द महाभारता अँड रामायणा मेक आउट ॲज दो दे बिलॉंग टू द नॉन ह्युमन वर्ल्ड. अँड असुरा इज डिस्क्राइब्ड टू ईट 10 carts load of foods. They are monsters in size. They sleep for 6 months. They have 10 mouths. Who is Rakshasa? He too is described as non-human creature in size, in his capacity for eating, in his habits of life. He resembled the asuras. त्यानंतरच्या पॅरेग्राफमध्ये नागांच्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, म्हणजे देव, राक्षस आणि असुरा. आणि तिसरा जो मुद्दा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तो नागाच्या संदर्भामध्ये. बाबासाहेब लिहितात, देर इज अ प्लेंटी ऑफ रेफरन्सेस टू द नागाज, बट हु इज द नागा? ए नागा इज रिप्रेझेंटेड ॲज अ सर्पेंट और स्नेक. कॅन धिस बी ट्रू? वेदर ट्रू और नॉट, इट इज सो अँड हिंदूज बिलीव इट. एन्शंट इंडियन हिस्ट्री must be exhumed. Without its exhumation, ancient India will go without history. Fortunately, with the help of the Buddhist literature, ancient Indian history can be dug out of the debris which the Brahmins writers have happened upon in a fit of madness. म्हणजे नागा कोण आहेत? नागा हे सरपटणारे प्राणी आहेत की नागा हे मानव प्राणी आहेत, याच्यातला फरक तुम्ही समजून घेतला पाहिजे. आणि हा फरक समजून घेण्यासाठी तुम्हाला प्राचीन भारताच्या इतिहासामधले गडेमुडदे उकरून काढावेच लागतील, असं स्पष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. आणि तसं जर तुम्ही केलेलं नसेल तर जो खोटा इतिहास प्रचलित झालेला आहे तो तसाच इतिहास प्रचलित भविष्यामध्ये सुद्धा चालू राहील. त्यामुळे तुम्हाला हा अभ्यास करण्याची आवश्यकताच आहे. पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, म्हणजे हे कशाच्या साह्याने होईल? द बुद्धिस्ट लिटरेचर हेल्प्स द ग्रेट डील टू रिमूव्ह द डेब्रिज अँड सी द अंडरलाइंग सबस्टन्स क्वाइट क्लिअरली अँड डिस्टिंक्टली. द बुद्धिस्ट लिटरेचर शोज दॅट देवाज वेअर ए कम्युनिटी ऑफ ह्युमन बीइंग्स. देर आर सो मेनी देवाज हू केम to the Buddha to have their doubts and difficulties removed. How could this be unless the devas were human beings?
म्हणजे देव हे ह्युमन बिईंगच आहेत, मानव प्राणीच आहे, हे बुद्धिस्ट लिटरेचरच्या माध्यमातूनच तुम्हाला सिद्ध करता येईल. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अगेन द बुद्धिस्ट कॅनॉनिकल लिटरेचर थ्रोज ए फूड ऑफ लाईट ऑन द पझलिंग क्वेश्चन्स ऑफ द नागाज. इट मेक्स अ डिस्टिंक्शन बिटवीन womb born Nagas and egg born Nagas, and thereby making it clear that the word Naga has twofold meaning. In its original sense, it stood for the name of human community. The Asuras again are not monsters. They too are a Janavishesha human beings. According to the Shatpad Brahman, the Asuras are the descendants of the Prajapati, the lord of the creations. How they become evil spirit is not known, but the fact is recorded that they fought against the Devas for the possession of the earth, and they were overcome by the Devas, and that they finally succumbed. The point is clear that the Asuras were members of the human family and not monsters. With this exhumation of debris, we can see ancient history in a न्यू लाईट. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी देवा संकल्पना, नागाची संकल्पना, नंतर असुर आणि राक्षस ह्या ज्या संकल्पना आहेत, ह्या संकल्पना प्राचीन इतिहासामध्ये कशा पद्धतीने चुकीच्या दिलेल्या आहेत, त्या बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हा प्राचीन भारताच्या इतिहासाचं पुन्हा तुम्ही उत्खनन केलं नाही. म्हणजे एक्सह्युमेशन बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. एक्सह्युमेशन म्हणजे जे मेलेले मुर्दे जे बुरेड केलेले आहेत, गाडलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला उकरून काढून त्याचा पुन्हा अभ्यास करून ते संपूर्ण जगासमोर तुम्हाला ठेवलंच पाहिजे. नाहीतर नाग आणि सर्प याच्यामधला बाबासाहेब आंबेडकर फरक सांगताना म्हणतात की अंड्यातून जन्म घेतलेले सर्प आणि आईच्या गर्भातून जन्म घेतलेले नाग आहेत, यांचा द्वय आरती जी इथल्या लोकांची मनोधारणा करून ठेवलेली आहे की नागासुद्धा हे सरपटणारे प्राणी, सर्पच त्यांना करून टाकलेलं आहे. तर एका प्राचीन काळातल्या या देशातल्या प्रमुख किंवा मुख्य जो नागवंश होता, त्या संपूर्ण नागवंशाला जर तुम्ही सरपटणारा सर्प या दृष्टिकोनातून त्याचं मीनिंग किंवा त्याचा अर्थ संपूर्ण प्राचीन इतिहासामध्ये निर्माण करणार असाल, तर हा जो अर्थ लोकांच्या मनामध्ये बसलेला आहे किंवा ही जी मनोधारणा जी लोकांची निर्माण झालेली आहे, ही मनोधारणा तुम्हाला बदलण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी तुम्हाला हा प्राचीन भारताचा संपूर्ण इतिहास पुन्हा संशोधक पद्धतीने बाहेर काढायचा आहे आणि तो पुराव्यानिशी संपूर्ण जगासमोर मांडायचा आहे. आणि हे केल्याशिवाय तुमच्याकडे कुठलाही पर्याय नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी हे कार्य सुरू केलेलं होतं. ते जे कार्य आहे ते पुढे आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि म्हणून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावणीच्या प्रस्तावनेत बाबासाहेब आंबेडकर की या 3 ग्रंथांचा जो संच एकत्रितपणे आहे. आता मला सांगा की जर नाग ही नेमकी नागांची आयडेंटिटी जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत जगामध्ये कुठला मेसेज जाईल? आपल्याला माहित आहे फक्त की नाग हा नागवंशीय प्राणी आहेत आणि नागांचं टोटेम हे सर्प होतं, त्या टोटेमलाच नाग करून टाकलेलं असं इतिहासामध्ये करून टाकलेलं आहे. तर हा जो चुकीचा इतिहास लिहिला आणि नागवंशीय भारताला सरपटणाऱ्या प्राण्यांची उपमा देऊन नाग म्हणजे सगळे सरपटणारे प्राणी, त्याची मुचलिंद नाग किंवा जातक कथेमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अशी जी उदाहरणं दिलेली आहेत की नाग म्हणजे सर्प, नाग म्हणजे सर्प. स्नेक या शब्दाचा जर तुम्ही मराठीमध्ये किंवा इतर कुठल्याही भाषेमध्ये जर तुम्ही ट्रान्सलेशन केले की अर्थ सांगा म्हटलं तर स्नेक या शब्दाचा अर्थ नाग असा होईल का? स्नेक या शब्दाचा अर्थ सर्पच असा होईल की नाही? त्यामुळे स्नेक आणि नाग याच्यातला फरक अगदी सुंदर आणि सोप्या शब्दामध्ये बाबासाहेब आंबेडकर सांगतात की अंड्यातून जन्म घेणारे सर्प आणि गर्भातून जन्म घेणारे नाग. नाग ही मानवी समाज आहे, तो एक समूह आहे आणि त्या समूहाचं टोटेम जे आहे ते मात्र सर्प होतं. हेही आपण सगळ्यांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे याचा शब्दशः अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं पहिल्या प्रकरणाचं शीर्षकच काय आहे तर एक्सह्युमेशन. बाबासाहेब आंबेडकर एन्शंट इंडिया ऑन एक्सह्युमेशन. म्हणजे द वर्ड exhumation means the act of digging something out of the ground, especially corpse,
वेअर इट हॅज बीन ब्युरिड कॉर्स, म्हणजे शव असेल ते उकरून काढायचं आहे आणि ते उकरून काढून पुन्हा त्याचा अभ्यास करायचा आहे आणि वस्तुनिष्ठ अभ्यास करून त्याचं सत्य जे आहे ते संपूर्ण जगासमोर ठेवायचं आहे. मी पुन्हा पुन्हा एकच मुद्दा, माझ्या प्रत्येक स्पष्टीकरणातून एकच संदेश येतोय की आपल्याला प्राचीन भारताचा अभ्यास करणं सक्तीचं आहे असा बाबासाहेब आंबेडकर संदेश देतात. कारण प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये संपूर्ण बौद्ध धम्माचं वस्तुनिष्ठता किंवा रियालिटी ही प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये असल्यामुळे जर तुम्ही त्या इतिहासावरती जे संपूर्ण आवरण किंवा पडदा टाकलेला आहे आणि मूळ इतिहासाला बगल देऊन जो नवीन इतिहास जो जगासमोर मांडला गेलेला आहे तो इतिहास बाजूला सारून किंवा ते आवरण बाजूला सारून आपल्याला प्राचीन भारताचा खरा इतिहास जगासमोर आणण्याची आवश्यकता आहे. म्हणून काही लोकांना वाटेल की बाबासाहेब हा जो विषय आहे हा विषय आता काय मांडण्याची गरज आहे, आता काय प्रेझेंट करण्याची गरज आहे किंवा आपण इतरांच्यावर टीका करण्याची काय गरज आहे किंवा हा विषय कालबाह्य झालेला आउटडेटेड झालेला विषय आहे. तर त्या सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांती प्रतिक्रांतीतल्या पहिल्या प्रकरणाचं जे शीर्षक आहे हे शीर्षकच त्याचं उत्तर आहे की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एक्सह्युमेशन म्हणजे जे ब्युरिड केलेलं आहे, जे गाडलेलं आहे ते तुम्हाला परत काढून त्याचा अभ्यास करावा लागेल. कारण तुमचं जे सत्य आहे ते गाडलं गेलेलं आहे आणि खोटं जे आहे आणि जे तुमच्या विरोधात जातंय, ज्या तुमच्या आयडेंटिटीच्या म्हणजे तुमच्या अस्तित्व जे आहे ते तुमचं अस्तित्व माणूस म्हणून सुद्धा तुमचं अस्तित्व ठेवलेलं नाही, एक सरपटणारे प्राणी म्हणून प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये जर तुमचं अस्तित्व निर्माण झालेलं केलं असेल तर तो इतिहास मात्र तुमचा नाही. तुमचा खरा इतिहास जगासमोर मांडण्याचीच आवश्यकता आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या प्रत्येक अनुयायांनी प्राचीन भारताचा संशोधनात्मक अभ्यास तो कशाच्या आधारे आपल्याला करता येईल तर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलंय की हा अभ्यास तुम्हाला कशाच्या आधारे करता येईल, पुरातत्व खात्याच्या आधारे तुम्हाला अभ्यास करता येईल. आणि अनेक असे ग्रंथ आहेत की त्या ग्रंथांच्या मध्ये सत्य तुम्ही शोधून काढून जगासमोर मांडता येईल. त्याचे संदर्भही आपल्याला आताच्या काळात तर आपल्याला हा अभ्यास करणं खूप सोपं झालेलं आहे, परंतु अभ्यास करणं मात्र सक्तीचं आहे असाच बाबासाहेब आंबेडकर आपल्याला संदेश देतात. आणि बाबासाहेब काय म्हणतात की हा अभ्यास तुम्ही केला नाही तर बौद्ध धम्म ओरिजिनल बौद्ध धम्माची जी मूळ शुद्ध जो शब्द वापरलेला आहे तो मूळ आणि शुद्ध बौद्ध धम्म तुम्हाला जर समजलाच नसेल तर तुम्ही प्रस्थापित नेमका कुठला धम्म करणार हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो की नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर प्रस्तावनेमध्ये म्हणतात की बुद्ध की मार्क्स क्रांती प्रतिक्रांती आणि बुद्धा अँड हिज धम्मा या 3 ग्रंथाचा एक संच आहे. बुद्ध धम्म समजून घेण्याची जी पार्श्वभूमी आहे ते हे 2 ग्रंथ आहेत. पार्श्वभूमी समजून घेतल्याशिवाय मुख्य विषय जगात कधी कोणालाही समजला नाही. म्हणून हे 2 ग्रंथ ही पार्श्वभूमी आहे आणि या पार्श्वभूमीचा अभ्यास करून मग बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचा अभ्यास करून प्रात्यक्षिकासाठी आचारसंहिता निर्माण करावी लागेल आणि त्या आचारसंहितेच्या आधारे बौद्ध धम्माचं प्रात्यक्षिक आपल्याला करायचं आहे. एवढा मोठा संदेश या ग्रंथाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आता याचं मराठीत स्पष्टीकरण करतो की जे मी तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचून दाखवलेलं आहे. इंग्लिशमध्ये वाचून दाखवण्याचा एकच माझा उद्देश होता की ज्याला इंग्लिश समजतं त्यांनी त्याच्या लक्षात आलं पाहिजे की एक्झॅक्ट वर्ड काय वापरलेले आहेत, परंतु इंग्लिश ज्यांना समजणार नाही त्यांच्यासाठी आणि सर्वांच्यासाठी याचं सविस्तर स्पष्टीकरण अगदी संक्षिप्त रूपामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आहेत इंग्लिशमध्ये त्याचा जो अनुवाद आहे त्या अनुवादामध्ये जे मी म्हटलं की 4 पॅरेग्राफ आहे त्याच्यातला पहिला मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलेला आहे तो. आता आपण याचं ट्रान्सलेशन काय केलेलं आहे, एन्शियंट इंडिया ऑन एक्सह्युमेशन याचं ट्रान्सलेशन जे केलेलं आहे प्राचीन भारताच्या इतिहासाचे उत्खनन किंवा प्राचीन भारताच्या इतिहासावर प्रकाश असं अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. त्यामुळे ओरिजिनल वाचून दाखवण्याचा उद्देश काय आहे की ट्रान्सलेशन चुकीचं होऊ शकते, अनुवाद चुकीचा होऊ शकतो, म्हणून ओरिजिनल माहीत असलं पाहिजे. त्यामुळे प्राचीन भारताच्या इतिहासाचे आता पहिल्या पॅरेग्राफमध्ये बाबासाहेबांनी काय संदेश दिला आहे त्याचं टायटल मी असे केलं की प्राचीन भारताच्या इतिहासाचे खरे स्वरूप नष्ट झालेलं आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की प्राचीन भारताचा जो इतिहास आहे, जो मूळ आणि खरा जो इतिहास आहे
त्याचे स्वरूपच नष्ट झालेलं आहे. आणि त्याचं स्पष्टीकरण देताना बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, ते बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दात इंग्रजीतला मराठी अनुवाद असा आहे. बाबासाहेब आंबेडकर लिहितात की प्राचीन भारताचा बहुतेक इतिहास हा मुळातच इतिहास नाही. असे मुळीच नाही की प्राचीन भारताला इतिहास नाही. खरे पाहता प्राचीन भारताला बराचसा असा इतिहास आहे, परंतु प्राचीन भारताच्या इतिहासाचे खरे स्वरूप नष्ट झालेले आहे. स्त्रिया आणि लहान मुलांच्या मनोरंजनाकरता याला पौराणिक आख्यान बनवण्यात आले आहे. यावरून हे दिसते की ब्राह्मणवादी लेखकांनी हे कृत्य जाणून बुजून केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ इंग्रजीचा पहिला पॅरेग्राफ आहे, त्याचं हे भाषांतर जसंच्या तसं आहे. याच्याचं स्पष्टीकरण द्यायचं म्हटलं तर एकच स्पष्टीकरण देऊ शकतो की इतिहासामधले सत्य भाग जर आपण बाजूला काढला आणि जर इतिहास आपण सादर करायला गेला तर त्या फक्त दंतकथा राहतात आणि त्या फक्त म्हणजे टाइमपास म्हणून वाचण्यासाठीच्या गोष्टी निर्माण होतात. हा संदेश आपल्याला त्यामध्ये मिळतोय आणि हे कृत्य ब्राह्मीण रायटर्सनी केलेलं आहे असं स्पष्ट बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. म्हणजे प्राचीन भारताला इतिहास आहे की नाही आहे, पण जो मूळ इतिहास आहे तो मात्र मूळ इतिहास नष्ट करण्यात आलेला आहे आणि हे मुद्दामून केलेलं कृत्य आहे. हा बाबासाहेब आंबेडकर संदेश देण्याचा प्रयत्न करतात. दुसरा पॅरेग्राफ किंवा दुसरा जो मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आता याचं उदाहरण दिलंय की हा जो प्राचीन भारताचा इतिहास जो आहे तो मुद्दामहून चुकीचा लिहिलेला आहे. आणि कसा चुकीचाच लिहिलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी जी निवडलेली आहेत प्रत्येकाची संकल्पना ज्या निवडलेल्या आहेत त्या 3 ते 4 संकल्पना निवडलेल्या आहेत. त्याच्यातली पहिली संकल्पना बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, देव, यक्ष, गण, गंधर्व, किन्नर, राक्षस, असुर, नाग आणि साप. म्हणजे ज्या संकल्पना कुठल्या निवडल्यात, देव, त्यानंतर यक्ष, गण, गंधर्व आणि किन्नर, त्यानंतर राक्षस आणि असुर, नाग आणि साप. म्हणजे एवढ्या संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी निवडलेल्या आहेत स्पष्टीकरण करण्यासाठी. या संकल्पनाबाबत आपल्या देशातील लोकांची मनोधारणा नेमकी काय झालेली आहे, म्हणजे देव या संकल्पनेबाबत मनोधारणा काय झालेली आहे, यक्ष, गण, गंधर्व आणि किन्नर बाबत मनोधारणा काय झालेली आहे, राक्षस आणि असुराबद्दलची आपली मानसिकता काय आहे, नाग आणि साप याच्याबद्दलची मानसिकता आपली नेमकी काय झालेली आहे. म्हणजे या देशातल्या लोकांची आजची मनोधारणा काय झालेली आहे आणि ती काय होण्याची आवश्यकता होती मूळ या संकल्पनेच्या आधारे हे बाबासाहेब आंबेडकर समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर देव म्हणजे सामान्य माणसातील विशेष व्यक्ती. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की देव ही संकल्पना आहे. आता देव या संकल्पनेचा अर्थ समजावून सांगताना म्हणतात की देव ही सामान्य माणसातील विशेष व्यक्ती. देव हा शब्द पहा, याचा अर्थ काय, हे बाबासाहेबांचे शब्द आहेत बरं का. देव हा शब्द पहा, याचा अर्थ काय, तर सामान्य माणसातील विशेष व्यक्ती असा देव या शब्दाचा अर्थ होतो. परंतु देव या शब्दाचा खरा अर्थ नष्ट झालेला आहे. अशा प्रकारे इतिहासाचा खरा अर्थ लपवण्यात आलेला आहे. म्हणजे प्राचीन भारतामध्ये देव हा शब्द सर्रास प्रचलित होता, परंतु प्राचीन भारतामध्ये देव हा शब्द जो प्रचलित होता त्या देव या शब्दाचा त्या काळामध्ये अर्थ काय होता, तर सामान्य लोकातील एक विशेष व्यक्ती असा त्याचा अर्थ होता. आपण ही जनभाषेमध्ये खेड्यापाड्यामध्ये घरामध्ये किंवा जनरल चर्चेमध्ये आपण नाही का म्हणत की तो देव माणूस आहे बाबा. म्हणजे जी सामान्य माणसं आहेत त्या सामान्य माणसामधलं एक वेगळं आणि विशेष जे व्यक्तिमत्व असतं त्याला आपण देव माणूस म्हणतो. ज्याचं बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, की ज्याचं चारित्र्य अतिशय सुंदर असतं, म्हणजे सामान्य माणसातले एक विशेष कर्तृत्ववान जे व्यक्तिमत्व असतं त्याला देव माणूस असं म्हटलं जातं. त्यामुळे प्राचीन काळामध्ये देव या शब्दाचा की सामान्य समूहातील किंवा समाजातील एक विशेष व्यक्ती एवढाच त्याचा अर्थ आहे. परंतु जर आता आपण पाहिलं तर काय त्याचा अर्थ आहे याचं जास्त स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता नाही. बाबासाहेबांनी काय अर्थ सांगितलाय तो फक्त आपण लक्षात ठेवा. आता पुढे दुसरं जी बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्पना सांगितली, यक्ष, गण, गंधर्व आणि किन्नर, याच्याबद्दल म्हणजे हे कसं काल्पनिक आहे की वस्तुस्थिती आहे याबद्दल बाबासाहेब आंबेडकर लिहितात की
देव शब्दासोबतच ठिकठिकाणी यक्ष, गण, गंधर्व, किन्नर इत्यादी नावाचा पण उल्लेख आढळतो. आता हे कोण लोक होते? बाबासाहेब म्हणतात, महाभारत व रामायण वाचल्यानंतर हे लक्षात येते की हे काल्पनिक मानव होत, ज्यांचा वास्तवतेशी जराही संबंध नव्हता. बाबासाहेब आंबेडकरांचं हे आहे. त्यानंतर बाबासाहेब राक्षस आणि असुर या संकल्पनेचं स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकरांनी देताना काय म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात बघा. बाबासाहेब म्हणतात, असुर या नावाकडे बघा. रामायण व महाभारत ज्या प्रकारे असुरांचा उल्लेख करण्यात आला आहे त्यावरून हे सिद्ध होते की असुर हे मानवरहित दुनियातील राक्षस असावेत. हे असुर लोक 10 बैलगाड्या भरून जेवण करीत, ते महाकाय आकाराचे राक्षस असत. ते 6 महिने झोपत, त्यांना 10 हात होते. ते राक्षस लोक कोण आहेत? यांना अमानवीय दैत्याप्रमाणे दर्शविण्यात आलेले आहे. आकारात, भोजन करण्याच्या प्रकारात व जगण्याच्या सवयी पाहता असुर लोक हे राक्षसा समान होते असे त्याचे वर्णन केले गेले आहे. आता पुढे बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की नागलोक कोण आहेत? त्यांना साप या अर्थाने का दर्शवलेले आहे? बाबासाहेब आंबेडकर लिहितात, मी बाबासाहेबांचं स्पष्टीकरण जशा तसं सांगतोय, आपण स्पष्टीकरण करताना चुकीचं होईल आपल्याकडून, पण बाबासाहेबांचा काय अर्थ आहे तो मात्र प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. बाबासाहेब लिहितात, त्याचा मराठीत अनुवाद आहे. नागांच्या संदर्भात प्राचीन भारताच्या इतिहासात नागांचा उल्लेख वारंवार आढळतो, परंतु हे नाग लोक कोण होते? या नागांना साप या अर्थाने दर्शवण्यात आले आहे. काय हे खरे आहे? हे खरे असो वा खोटे, परंतु लोकांची धारणा अशीच बनलेली आहे आणि हिंदूंचा यावर पूर्ण विश्वास आहे. म्हणजे नाग म्हणजे साप हीच लोकांची मनोधारणा या देशामध्ये केलेली आहे. हे जरी खोटं असलं तरी हिंदूंचा पूर्णपणे याच्यावरती विश्वास बसलेला आहे आणि तशीच समाजामध्ये प्रचलित मनोधारणा लोकांची झालेली आहे. त्यामुळे देव, नाग, भगवान या शब्दांचे खरे अर्थ जर स्पष्ट करू शकलो नाही तर बुद्ध आणि नाग या मानवी समाजाचा अर्थ संबंध जगाला तरी कसा कळणार आणि परदेशातील बौद्धांना तरी कसा कळणार? त्यामुळे हा विषय खूप महत्त्वाचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा हा चॅप्टर संपूर्ण विषयाची इंट्रोडक्टरी आहे. बाबासाहेबांनी 3 ते 4च संकल्पना घेतल्यात आणि 3 ते 4च संकल्पनाच्या माध्यमातून याच्यातली एकच संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. फक्त नागांच्या संदर्भामध्ये घ्या की जर आपण आर्य आणि अनार्याचा अभ्यास केला तर आर्य बाहेरून आलेली आणि अनार्य या देशातले संपूर्ण या देशातले मूळ निवासी आणि अनार्य हे सगळे नागवंशीय होते. म्हणजे या देशातले जे सगळे मूळ निवासी आहेत हे नागवंशीय होते. या नागवंशीयांचा काय करून टाकला? सर्प करून टाकलेला आहे. त्याच्यामुळे इतिहास किती बदलला गेला आहे, किती आवरण मूळ इतिहासावरती टाकलेलं आहे हे एका संकल्पनेतून सुद्धा बाबासाहेब आंबेडकर समजावून टाकतात की अंड्यातून जन्मलेले सर्प आणि आईच्या गर्भातून जन्मलेला नाग हा माणूस आहे. त्या नागाला सुद्धा सर्प करण्यात यशस्वी झालेली किंवा मनोधारणा करण्यात यशस्वी झालेली हितली व्यवस्था आहे. तर याच्यावर उपाय बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये सांगतात. तो काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर बघा की प्राचीन भारताच्या इतिहासावरून काल्पनिकतेचे आवरण दूर केल्याशिवाय वास्तविक इतिहास कळणार नाही. हे जे सगळं खोटं आहे हे दूर केल्याशिवाय मूळ कळेल का? कळणार नाही. बाबासाहेब आंबेडकर काय लिहितात बघा. बाबासाहेब लिहितात की प्राचीन भारताच्या इतिहासावरून काल्पनिकतेचे आवरण दूर करणे आवश्यक आहे. हे काल्पनिकतेचे आवरण दूर केल्याशिवाय भारताच्या वास्तविक इतिहासाचे दर्शन आपल्याला होऊ शकत नाही. अगदी 2 वाक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर किती मोठा संदेश देतात की हे जे काल्पनिकतेचे आवरण आहे प्राचीन भारताच्या इतिहासावरती हे आवरण पूर्णपणे बाजूला काढण्याची आवश्यकता आहे. आणि हे आवरण तुम्ही बाजूला काढलं की खाली जो आहे तो मूळ बुद्धिझमचा किंवा मूळ निवासी बहुजनांचा किंवा नागवंशीयांचा जो खरा इतिहास आहे तो तुमच्या समोर ऑटोमॅटिकच समोर येईल. तुम्हाला हे आवरण दूर करण्याची आवश्यकता आहे. आता पुढे मग याचं बाबासाहेब आंबेडकर सांगतात हे आवरण दूर करणं आवश्यक आहे, पण हे आवरण नेमकं कशा पद्धतीने दूर करता येईल याचं साधन तुमच्याकडे काय आहे?
त्याचं उत्तर बाबासाहेब आंबेडकर काय देतात ते बघा. बाबासाहेब आंबेडकर लिहितात की जो इतिहास ब्राह्मणवादी लेखकांनी वेडसरपणाने लिहिलेला आहे, परंतु या ब्राह्मणवादी मलब्याखाली दबलेल्या इतिहासावरील आवरण बौद्ध साहित्याच्या मदतीने दूर करता येणं शक्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की या देशातला प्राचीन मूळ इतिहास जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल किंवा खरा इतिहास समजून घ्यायचा असेल तर बौद्ध साहित्यामध्येच तो तुम्हाला मिळेल. तो इतरत्र जगात दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. त्यामुळे हे आवरण जे दूर करायचं आहे ते बौद्ध साहित्याच्या आधारेच तुम्हाला दूर करता येईल. त्यानंतर देव या संकल्पनेबद्दल बाबासाहेब आंबेडकर स्पष्टीकरणात्मक कसं लिहितात बघा की बौद्ध साहित्याच्या मदतीनेच, म्हणजे बौद्ध साहित्याच्या मदतीने ही सगळे आवरण, म्हणजे साप ही संकल्पना असेल, नाग ही संकल्पना असेल, राक्षस असुरांची संकल्पना असेल, यक्ष किन्नर गण किंवा गंधर्व ही जी संकल्पना बाबासाहेबांनी सांगितलेली आहे, आता ही जी काल्पनिक आहे याचं आवरण दूर तुम्हाला बौद्ध साहित्याच्या माध्यमातून म्हणजे साधनांच्या माध्यमातून करता येईल. आता देवाचं कसं करता येईल ते बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करतात की बौद्ध साहित्याच्या मदतीनेच ब्राह्मणवादी मलबा दूर केल्यावरच प्राचीन भारताचे वास्तविक स्वरूप आपल्याला स्पष्टपणे दिसू लागेल. बौद्ध साहित्यावरून देव हे मानव समूहातील सदस्य होते हे स्पष्ट होते. बरेचसे देव लोक बुद्धाकडे आपल्या शंकाचं निरसन करण्यासाठी यायचे. याशिवाय बौद्ध धम्माचे प्रामाणिक साहित्य व नागा संबंधित जटिल प्रश्नावरती सुद्धा प्रकाश टाकतं. म्हणजे बौद्ध धम्माचं जर संपूर्ण लिटरेचर पाहिलं तर तथागत भगवान बुद्धांच्याकडे देवलोक सातत्याने आलेले आहेत आणि आपले जे प्रश्न आहेत ते प्रश्न लोकांच्या समोर त्यांनी मांडलेले आहेत. आणि तथागतांच्याकडे आलेले जे देवलोक आहेत आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची जी उत्तरं किंवा स्पष्टीकरणं दिलेली आहेत ती फक्त देवलोकांच्या पुरती मर्यादित आहेत का, तर ती संपूर्ण मानवी समाजासाठी तथागतांचे ते स्पष्टीकरण आहे. त्यामुळे देवलोक हे मानवी समाजच होता हे तुम्हाला फक्त बौद्ध साहित्याच्या माध्यमातूनच स्पष्ट करता येईल. इतर कुठल्याही साहित्याच्या माध्यमातून तुम्हाला ते स्पष्ट करता येणार नाही. आता बाबासाहेब आंबेडकर बौद्ध साहित्याच्या आधाराने साप आणि नाग याच्यातील फरक कसा बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करतात ते बघा. बाबासाहेब लिहितात की अंड्यातून निघालेले साप व गर्भातून जन्मलेले नाग यातील फरक हे साहित्य आपणास सांगते. कुठले? बौद्ध साहित्य. अशा प्रकारे नाग या शब्दाचे दोन अर्थ होतात. यावरून नाग हा शब्द विशिष्ट मानव समुदायाला उद्देशून करण्यात आलेला आहे हे स्पष्ट होते. जर तुम्ही प्राचीन भारताचा इतिहास वाचला किंवा संपूर्ण बौद्धांचं साहित्य वाचलं किंवा इतरही धर्मांच्या साहित्यामध्ये वाचलं तर नाग ही संकल्पना जवळजवळ सर्वत्र आलेली दिसते. सर्व साहित्यामध्ये नाग ही संकल्पना आलेली आहे का, तर आर्य अनार्य आणि आपण इथला जर मूळ जर नागवंश असेल तर मग तो सगळ्या साहित्यामध्ये ऑटोमॅटिकच येणार. फक्त तो नाग मानव समूह आहे, त्याचं रूपांतर तुम्ही सर्पामध्ये केलेलं आहे, एवढाच त्याच्यामध्ये फरक आहे. पण कुठलंही लिटरेचर घेतलं तर तुम्हाला नाग ही संकल्पना किंवा नागांचा उल्लेख मात्र प्रत्येक ठिकाणी आलेला दिसतो. अधिक स्पष्टीकरण जर आपल्याला याचं करायचं असेल, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी हे दिलेलं स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण सोडून अधिक जर तुम्हाला स्पष्टीकरण करायचं असेल तर प्राचीन साहित्यात नाग या शब्दाचा अर्थ मोठ्या प्रमाणावर आहे. बौद्ध साहित्यात नाग या शब्दाचा खूपच वापर मोठ्या प्रमाणावर आहे. उदाहरण जर द्यायचं असेल तुम्हाला, म्हणजे अधिक स्पष्टीकरण हे बाबासाहेबांनी दिलेलं नाही, बाबासाहेबांचं वरचं स्पष्टीकरण आहे. त्या स्पष्टीकरणाला अनुसरून जर बुद्धगयेमध्ये मुचलिंद सरोवर आहे, मुचलिंदाने 6 वर्ष बुद्धाची काळजी घेतली होती असं म्हणतात. नागराजाने बुद्धाचं संरक्षण केलं होतं. बुद्धाच्या डोक्यावरती नागाने फणा छत्रीसारखा धरला व संरक्षण केलं असं म्हणणं योग्य होऊ शकतं का, की नागाने बुद्धाच्या डोक्यावरती फणा धरला आणि बुद्धांचं संरक्षण केलं? हे इतिहासात लिहिलं गेलं असलं तरी ती वस्तुस्थिती किंवा फणा धरल्यामुळे बुद्धाचं पूर्णपणे संरक्षण होऊ शकतं का, हे योग्य होऊ शकतं का, याच्यावरती तुम्हाला चिंतन करणं आवश्यक आहे. नाग हा माणूस होता, राजा होता. मुचलिंद हा साप नव्हता, मुचलिंद हा माणूस होता, नागवंशीय होता. काही ठिकाणी तर असं म्हटलेलं आहे, काही लोक म्हणतात की बुद्ध सुद्धा नागवंशीय. त्यानंतर असुर
राक्षस हे जनविशेष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात. आता असुरांच्या बद्दल बाबासाहेब आंबेडकर काय लिहितात ते बघा, की याशिवाय असुर हे राक्षस नव्हते, ते सुद्धा जनविशेष मानवच होते. शतपथ ब्राह्मण ग्रंथानुसार बाबासाहेब लिहितात, शतपथ ब्राह्मण ग्रंथानुसार असुर सृष्टी निर्माता प्रजापतीचे वंशज होते. शतपथ ब्राह्मण ग्रंथानुसार असुर हे सृष्टीचे निर्माते प्रजापतीचे वंशज होते. अचानक ते नरकदूत कसे काय बनले? त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्या लोकांना हे मानवच नाहीत अशी जी संकल्पना दिली ते सर्व मानव समूहच आहेत. आता देव आणि असुर यांच्यामधला बाबासाहेब आंबेडकर फरक कसा सांगतात ते बघा. वरती फरक सांगितलेलं आहे, त्याचं उत्तर हे आवरण दूर करण्यासाठी बाबासाहेब म्हणतात की पृथ्वीवर वर्चस्व स्थापित करण्यासाठी देव व असुर लोकांच्यात तुंबळ युद्ध झाली. म्हणजे देव आणि असुरांच्यात युद्ध झालेली आपण इतिहासामध्ये प्राचीन इतिहासात ऐकतो. पण देव आणि असुर यांच्यामध्ये जर तुंबळ युद्ध झाली असती तर बाबासाहेब म्हणतात की यावरूनच हे सिद्ध होतंय की आशूस हे राक्षस दैत्य नसून मानव समूहातीलच लोक होते. दोन मानव समूहाचाच तो संघर्ष आहे. देव हा मानव समूह आहे आणि असुर सुद्धा मानव समूहच आहे. त्यामुळे ज्याला मानव नाहीत असं म्हणून जे संबोधलेलं आहे ती वस्तुस्थिती नाही, आणि ती वस्तुस्थिती नाही हे बौद्ध साहित्याच्या माध्यमातूनच फक्त स्पष्ट होऊ शकतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की बौद्ध साहित्याच्या मदतीने हे सगळं कसं करता येईल. त्याबद्दल बाबासाहेब आंबेडकर काय लिहितात ते बघा. शेवटचं वाक्य बाबासाहेबांचं आहे की बौद्ध साहित्याच्या मदतीनेच ब्राह्मणी साहित्याचे भारतीय इतिहासावरील आवरण दूर केल्यावरच भारतीय इतिहासाचे वास्तविक दर्शन आपणास होऊ शकते. म्हणजे हे आवरण जे आहे ते काय आवरण आहे की बौद्ध साहित्याच्या मदतीने ब्राह्मणी साहित्याचे भारतीय प्राचीन इतिहासावरील आवरण तुम्हाला दूर करावे लागेल, आणि ते दूर केलं की मग तुम्हाला वास्तविक दर्शन पूर्णपणे होईल. एवढा छोटासा बाबासाहेब आंबेडकरांचं जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये 3 ते 4 उदाहरणं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहेत. पण त्यावरून किती मोठा संदेश दिलेला आहे की संपूर्ण प्राचीन भारताचा अभ्यास पुन्हा करून ते जे आवरण बाजूला काढून आपल्याला मूळ इतिहास हा पुन्हा जगासमोर मांडण्याची आवश्यकता आहे. आता अधिक स्पष्टीकरण देण्यासाठी मी काही उदाहरण म्हणजे मी अभ्यास करून या बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयाला स्पष्टीकरण करण्यासाठी जी काही उदाहरणं काढलेली आहेत ती तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो. देव शब्दाबद्दलचे वि कृ श्रोत्रिय यांनी 1937 साली लिहिलेल्या वेदातील गोष्टी या पुस्तकातील पहिलंच वाक्य आहे की फार प्राचीन काळी आपल्या देशात देव नावाचे लोक राहत असत. प्राचीन भारतात देव ही संकल्पना सर्वत्र आढळते. म्हणजे असे अनेक ग्रंथ आहेत की त्या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे की देवलोक ही माणसंच होती, ती विशिष्ट अशी काही नाही, ते माणसातलाच एक विशिष्ट व्यक्ती असा बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थ सांगितला. त्याला अनेक ग्रंथामध्ये सुद्धा पुष्टी मिळते. प्राचीन भारतात देव ही संकल्पना सर्वत्र आढळते. ऑल मायटी म्हणजे सर्व शक्तिमान, सर्वांचा निर्माता, सर्वांचे नियंत्रण करणारा असाच केला जातो. प्राचीन भारतात देव शब्द सर्वत्रच आलेला आहे. कारण त्या कालखंडामध्ये आपण जसं स्पष्टीकरण दिलं की त्या कालखंडामध्ये देव हा शब्द हा प्रचलित शब्द होता, बोली भाषेतला शब्द होता. मी म्हटलं की देव या बुद्धाकडे देवलोक सातत्याने आलेली आपल्याला बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्येही अनेक उदाहरणं मिळतील. त्याच्यातली 1-2 उदाहरणं आपल्यासमोर महामंगल सूक्त जे बुद्धाने जे महामंगल सूक्त सांगितलेलं आहे त्या महामंगल सूक्त का सांगितलेलं आहे तर बुद्धाकडे देवलोक आले आणि देवलोक आल्यानंतर बुद्धाने अनाथ पिंडकाच्या जेतवनामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध असताना बुद्धाकडे देवलोक आले आणि देवलोकांनी बुद्धांना विचारलं की मनुष्याच्या जीवनामध्ये उत्तम मंगल असं काय असू शकतं, आणि त्याच्यावरती बुद्धाने महामंगल सूक्त सांगितलेलं आहे. आणि ते जर महामंगल सूक्त तुम्ही अभ्यासलं तर ते महामंगल सूक्त फक्त देवांच्यासाठी आहे का, तर ते महामंगल सूक्त हे पृथ्वीच्या पाठीवर त्या प्रत्येक माणसासाठी ते महामंगल सूक्त आहे. म्हणजे देवलोक हे मानवच होते, देवलोक हा सुद्धा मानव समूहच होता, हे त्यामधून सिद्ध होते. नंतर एक दुसरं बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये आपल्याला एक उदाहरण बुद्धांनी सांगितलेलं आहे आणि ते बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ग्रंथामध्ये विदित केलेलं आहे. ज्यावेळेस आम्रपाली तथागत भगवंतांना भेटते आणि
दुसऱ्या दिवशीचं तथागतांचा भोजनाला निमंत्रण संघाला देते आणि निमंत्रण देऊन ज्यावेळेस आम्रपाली आपल्या घराकडे परतत होती आणि तेवढ्यामध्ये तीच रस्त्याने चालत असताना समोरून लिच्छवी राजे येत होते. म्हणजे लिच्छवी राजेही तथागतांच्याकडे आले होते आणि त्यांनाही तथागतांना भोजनाचं निमंत्रणच द्यायचं होतं. त्यामुळे अगोदर नंबर कुणी घेतला होता की तथागतांची ऑलरेडी भोजनाचं आमंत्रण तथागतांनी आम्रपालीचं स्वीकारलं होतं आणि पुन्हा आमंत्रण देण्यासाठी लिच्छवी राजे आले होते. ज्यावेळेस आम्रपाली परतत होती आणि लिच्छवी येत होते, लिच्छवीच्या राजांना बघून तथागतांनी उद्गार काढलेले आहेत आणि आपल्या बाजूच्या लोकांना तथागत म्हणतायत की पहा, ते जे लिच्छवी राजे येतात म्हणजे देव कसे असतात ते जर तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर त्या लोकांच्याकडे पहा. म्हणजे लिच्छवी लोकांना देव असं संबोधण्यात आलेले आहे. म्हणजेच जो बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थ काय सांगितला प्राचीन भारतात, तर सामान्य माणसातील ही विशेष माणसं असा जो अर्थ सांगितलेला आहे तो तथागत भगवान गौतम बुद्धाच्या या उदाहरणावर, अशी अनेक उदाहरणं जी आहेत ही तथागतांच्या आयुष्यात घडलेली आहेत. यावरून संदेश फक्त आपल्याला काय येतो, आता आसे वनाचे बालानं किंवा हा जे संपूर्ण महामंगल सूत्र आहे त्याचं मी स्पष्टीकरण तुम्हाला इथं करणार नाही, तुम्ही ते ऐकलं. परंतु त्या प्रत्येक जी गोष्ट आहे त्यामध्ये जर आपण समजून घेतलं की महामंगल सूत्रामध्ये की मनुष्याच्या जीवनामध्ये कोणती मंगल गोष्टी असतात आणि मंगल जीवन कशामुळे होऊ शकतं याचं संपूर्ण स्पष्टीकरण आहे. ते फक्त देव लोकाशीच फक्त नव्हतं तर संपूर्ण मानवांच्या साठी होतं. त्याच्यातलं आसे वनाचे बालानं म्हणजे मूर्खाची संगत करू नये हे म्हणजे देवांना उद्देशून संदेश देताना सुद्धा म्हणतात. म्हणजे फक्त देवांच्यासाठी आहे का, ते सर्वांच्यासाठी आहे की मूर्खाची संगत करू नये, वाईटांची संगत करावी आणि जीवनात उत्तम मंगल कुठलं असू शकतं याचं सविस्तर स्पष्टीकरण हे तथागतांनी केलेलं आहे. त्यानंतर जर आपण ही ॲडिशनल माहिती बाबासाहेबांच्या विषयाला अनुसार थोडक्यामध्ये ॲडिशनल माहिती, आता नागाबद्दलची जर माहिती सांगायची तुम्हाला जर म्हटलं तर आर्य अनार्य आपण म्हटलं की हे मूळ निवासी आहेत. भारताचा मूळ प्राचीन इतिहास हा फक्त नागांचाच आहे, इतर कोणाचाही नाही. कारण आर्य हे नंतर आलेले आहे. तो सर्व इतिहास झाकण्याचं काम मात्र या देशामध्ये झालेलं आहे. नागांचा इतिहास, नागांच्यावरती अनेक पुस्तकं आहेत. आपण जर भीमा कोरेगावचा इतिहास जर संपूर्ण वाचला तर भीमा कोरेगावच्या इतिहासामध्ये जे नाग सगळी जी नावं आहेत हे पूर्वीचे कोण आहेत, नागांचाच अपभ्रंश होऊन नाग झालेला आहे असं सुद्धा अनेक ठिकाणी तुम्हाला संदर्भ मिळतील. त्यामुळे जो नागवंश आहे, बाणा धांडोरे यांनी नागवंश नावाचं एक छोटंसं पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये जे नागवंशीय लोक आहेत ते किती पराक्रमी होते, ते किती दयाळू होते आणि त्यांचा पराक्रम किती जबरदस्त होता, त्या छोट्या छोट्या त्यांची जी कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरवरती बाणा धांडोरे यांनी नागवंश नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे नागवंशीयांच्या वरती अनेक ग्रंथ सुद्धा प्रसिद्ध आहेत आणि हे नागवंशीय म्हणजे सिद्धनाथ महार किंवा ह्यांचा जो सगळा पराक्रम असेल किंवा संभाजी महाराजांना वाचवण्याचा जो पराक्रम असेल, हे सगळे महाराष्ट्रातले महार हे सगळे पूर्वीचे कोण नागवंशीय आहेत. आपण जर अस्पृश्य मूळचे कोण हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ जर पाहिला तर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथाच्या सुरुवातीलाच बाबासाहेब स्पष्टीकरण देताना म्हणतात की अस्पृश्य मूळचे कोण आहेत, तर अस्पृश्य मूळचे बौद्ध आहेत आणि ते बौद्ध होते म्हणून त्यांना अस्पृश्य करण्यात आलेले. तर हे बौद्ध हे कोण आहेत, तर सगळे बौद्ध त्या कालखंडातले म्हणजे नागवंशीय आहेत. नागवंशीयांचा धर्म कुठला होता, बौद्ध धर्म होता. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 नागपूर मुक्कामी जी बौद्ध धर्माची दीक्षा दिली, तर नागपूर हीच बाबासाहेब आंबेडकरांनी का निवडलं, त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टीकरण केलेलं आहे की नागपूर ही नागांची भूमी होती. म्हणजे काय, ती सर्पांची भूमिका होती, तर ती नागवंशीय राजांची होती, नागवंशीय मानव समूहांची ती भूमी होती, म्हणून ती मी निवडलेली आहे. त्यामुळे आपण सातत्याने म्हणतो आमची संस्कृती कुठली, तर आमची नागवंशीय संस्कृती आहे. त्यामुळे नागांच्या संदर्भामध्ये जर तुम्ही सगळी लेण्यांचा इतिहास तपासला किंवा संपूर्ण बुद्धिझमचं लिटरेचर तपासलं तर तुम्हाला त्या संपूर्ण बुद्धिझमच्या साहित्यामध्ये नाग राजांच्या बद्दल, नागांचे कर्तृत्व किंवा या देशामध्ये नागांची किती महान कामगिरी झालेली आहे तर सगळं आपल्याला त्यामध्ये मिळेल. ह्या सगळ्या कामगिरीवरती आवरण टाकण्यात आलेलं
आहे. त्यामुळे ही जी संकल्पना, आता भगवान ही संकल्पना आहे, भगवान ही संकल्पना बुद्ध धम्मामध्ये आलेली आहे. आता अनेक लोकांचं काही आपल्यामध्ये एकमेकांच्या मध्ये आपल्यामध्ये मतभेद यावर होतात की भगवान हा शब्द उच्चारायचा नाही. आता भगवान हा शब्द उच्चारायचा नाही, काही लोक म्हणतात की भगवान हा शब्द उच्चारायचा, म्हणजे आम्ही आपसामध्ये मतभेद करतोय. पण भगवान या शब्दाचा बौद्ध साहित्यामध्ये जर तुम्ही अधिकृतपणे अभ्यास केला तर भगवान हा शब्द निर्माण झालेला आहे तो भगवंताच्यासाठीच निर्माण झालेला आहे. भग आणि वान म्हणजे संपूर्ण वासना आणि विकार ज्याने नष्ट केलेले आहेत त्याला भगवान असं म्हटलेलं आहे. त्यामुळे जगामध्ये पृथ्वीच्या पाठीवरती वासना आणि विकार नष्ट केलेला एकच महामानव होऊन गेला आणि तो म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध. त्यामुळे भगवंताला भगवान हा शब्द उच्चारलेला आहे किंवा त्यांच्यासाठीच तो निर्माण झालेला शब्द आहे. आता काय, हा शब्द इतर धर्मात घेतलेला आहे किंवा इतरांनी अनेकांनी घेतलेला आहे. आता इतरांनी अनेकांनी घेतलेला आहे, आता इतरांनी अनेकांनी घेतलेला आहे याचा जर आपण अभ्यास करायचा जर विचार केला तर संपूर्ण बौद्ध धम्मच हायजॅक झालेला आहे. विहारांचं रूपांतर मंदिरामध्ये झालेलं आहे, बौद्ध साहित्याचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे. त्यामुळे जो 1500 वर्ष किंवा 1200 वर्ष जो बौद्ध धम्म पूर्णपणे हायजॅक होऊन इथल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या ताब्यात होता त्याचं किती काय काय रूपांतर झालेलं आहे याचं आपण स्पष्टीकरण झालेलं आहे. मग आता त्यांनी घेतलेलं आहे म्हणून आपलं आपण सगळं जर मूळ सोडून जर दिलं तर मग शिल्लक काय राहील याचं चिंतन करण्याची गरज आहे. विचार आपण केला पाहिजे आणि संपूर्ण जगाला समजावून सांगितलं पाहिजे की प्राचीन भारताच्या इतिहासाचा तुम्ही अभ्यास करा आणि त्या प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये भगवान ही संकल्पना कुणाची आहे प्रथम आणि भगवान हा शब्दाची उत्पत्ती आणि निर्मिती कशी झाली आणि ती बौद्ध तथागतांच्या शिवाय इतर कुणालाही लागू पडत नाही. वासना आणि विकार नष्ट केलेल्या देवांना जो शब्द भगवान लागू पडतो का याचं स्पष्टीकरण करण्याची जबाबदारी आपली राहते. त्याच्यासाठी प्राचीन भारताच्या इतिहासाची आपल्याला अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. बुद्धांच्या बद्दलची म्हणजे बुद्ध धम्माच्याच बद्दलची किती माहिती सांगितली पण माझी काही ठराविक फक्त तुमच्या लक्षात येण्यासाठी मी फक्त माहिती सांगतो की बुद्धाचं जे मूळ नाव आहे ते बुद्धाचं मूळ नाव काय आहे. बुद्धाचं मूळ नाव बुद्धिस्ट लिटरेचरचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की बुद्धाचं मूळ नाव सिद्धार्थ नाही, बुद्धाचं मूळ नाव सुकीती असं बुद्धाचं नाव आहे. यशोधराचं नाव बद्धाकच्चना आहे. किंवा जर तुम्ही महामायेचं नाव महामाया आहे का, डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंग यांनी व्हिडिओ दिलेला आहे किंवा त्यांनी पुस्तकही प्रसिद्ध केले जे आहेत ते पुरातत्व खात्याचे जे अभ्यासक आहेत आणि आंतरराष्ट्रीय भाषा तज्ज्ञ आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की प्राकृत डिक्शनरी त्यांनी दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये की प्राकृत डिक्शनरीमध्ये महामाया या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे की महा म्हणजे महान आणि माया म्हणजे आई असं म्हटलेलं आहे. म्हणजे महान आई आहे, महान माता, माया म्हणजे माता म्हटलेलं आहे की महान माता, बुद्धाची महान माता. मग डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी स्पष्टीकरण दिलंय की ही जी महामाया म्हणजे बुद्धाची जी महान माता होती मग तिचं नेमकं नाव काय होतं तर तिचं नाव रूपम आणि रुमिनी असं आहे, ज्याला नंतर त्याचं लुंबिनी असं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे बुद्धिस्ट लिटरेचरचा खरोखर संशोधन पद्धतीनं जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की हे संस्कृतायझेशन कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे. त्यामुळे सिद्धार्थाचं हे उदाहरण आपण सुकिती नाव दिलेलं असं म्हणतो. सिद्धार्थाच्या घरातल्या म्हणजे भगवंताच्या बहीण भावानी आणि घरातल्या लोकांनी जे भगवंताचा स्तूप बांधलेला आहे त्या स्तूपावरती नाव सुकिती असं लिहिलेलं आहे आणि ते पुरातत्व खात्याच्या पुराव्यानुसार डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी ते पुस्तकामध्ये सुद्धा मांडलेलं आहे. त्यामुळे सिद्धार्थ हे नाव मूळ नाही तर मूळ नाव काय आहे, सुकिती आहे. म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये किती सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करायचा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावरती जबाबदारी टाकलेली आहे हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर मी तुमच्या समोर फक्त आता शेवटचा मुद्दा म्हणजे अशोकाच्या संदर्भामध्ये अशोकाला कसा विद्रूप करण्यात आलेला आहे किंवा अशोकाचा संपूर्ण इतिहासच कशा पद्धतीने विद्रूप किंवा नष्ट करण्यात आलेला आहे तोही मुद्दा तुमच्या समोर मांडणार आहे. हे आपलं अधिक स्पष्टीकरण आहे. लोकांना बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश तुम्हाला मिळावा या दृष्टिकोनातून. आता हे जे अशोकाचं स्पष्टीकरण जे आहे हे पुराव्यानुसार आहे आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंग
यांनी याच्यावरती अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत आणि पुरातत्व खात्याच्या उत्खननामधून मिळालेली जी पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारे त्यांनी जे निष्कर्ष काढलेले आहेत आणि सांगितलेले आहेत ते मी सांगतो. त्याच्यातले काहीच प्रसंग सांगतो. यावरून लक्षात येईल की अशोक किती महान होता आणि त्याचा इतिहास किती बदनाम केलेला आहे. त्याच्यातलं पहिलं उत्तर आहे की संपूर्ण मौर्य जे आहेत या मौर्याची उत्पत्तीच चुकीची सांगण्यात आलेली आहे. मी याचं स्पष्टीकरण न करता जे डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी सांगितलंय ते जसंच्या तसं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. हे हिंदीमध्ये आहे, मी त्याचं ट्रान्सलेशन सुद्धा करणार नाही. जसंच्या तसंच तुमच्या समोर डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय म्हणतात की मौर्यांची उत्पत्ती कुणामुळे झालेली आहे. पुराणों की बात झूठी है कि मौर्यों की उत्पत्ति किसी मुरा नामक दासी से हुई थी. मौर्य का संस्कृत रूप मौर्य नहीं है. मौर्य शब्द का संस्कृत रूप मौर्य नहीं है. पाली, प्राकृत और संस्कृत किसी भी भाषा के व्याकरण के अनुसार मुरा से मौर्य शब्द नहीं बनेगा. मुरा नामक दासी की कहानी मौर्य वंश को बदनाम करने के लिए बाद में गढ़ी गई है. मौर्य वास्तविक है और मौर्य कृत्रिम है. वरना गया में आज भी फल्गु तट पर मोरिया घाट तथा कैमूर में बसहा गांव के पास स्थित अशोक शिलालेख की पहाड़ी मठ मोरिया के नाम से नहीं जानी जाती. मौर्य गण का टोटेम मोर पक्षी था. मोर न तो आर्यों का है न द्रविडों का है, मोर ॲस्ट्रिकों का है. म्हणजे मौर्यांची जी उत्पत्ती आहे ती मोरा नावाच्या दासीपासून नाही. त्यांचा मोर हा त्यांचा टोटेम आहे आणि मौर्यपासून झालेले ते सांगतात. तर पाटलीपुत्र हा जो शब्द आहे त्याचं स्पष्टीकरण करताना काय म्हणतात ते, पाटलीपुत्र में जो पुत्र है वो बुद्ध का सूचक है. बुद्ध का एक रूप बुत है और दूसरा रूप पुत्र है. फारसी भाषा का बुद्ध का बिगड़ा रूप बुत है और तमिल में बुद्ध का बिगड़ा रूप पुत्र है. मौर्य दरबारातील माहिती ग्रीक आणि लॅटिन भाषेत उपलब्ध असल्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. नंतर ब्रदरथाच्या हत्येनंतर अनेक ठिकाणी मौर्य राजवंशांची हत्या झाली होती. याच्याबद्दल डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय म्हणतात कि दूसरी सदी ईसा पूर्व में मौर्य सम्राट ब्रदरथ की हत्या हुई, लेकिन बाद में भारत के अनेक क्षेत्रों में उनके वंशजों ने हुकूमत की. म्हणजे ब्रदरथाची हत्या झाल्यानंतर मौर्य साम्राज्य नष्ट झालं असं जे लिहिलं जातं तशी वस्तुस्थिती नाही. तर जे अनेक प्रदेशामध्ये मौर्य साम्राज्याचे वंशज होते त्यांचं राज्य चालूच होतं असे पुराव्यांसहित मांडलेलं आहे. बौद्ध साहित्य सर्वात प्राचीन आहे याचा पुरावा म्हणजे जर जगामध्ये बौद्ध साहित्य प्राचीन आहे याचं खंडन जगामध्ये कुणीही पुराव्यानुसार दुसरं कुणीही करू शकलेलं नाही. त्याच्याबद्दल किती सुंदर शब्दामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात कि मौखिक रूप से कोई चाहे जितनी भी डिंग हाक ले, पुरातात्विक दृष्टिकोण से भारत की सबसे प्राचीन किताबें बौद्ध साहित्य की ही है यह मानना ही होगा. कारण कि इसके सबूत पत्थरों पर लिखित है. बुद्ध के वचनों का सर्वाधिक प्रामाणिक संकलन सम्राट अशोक ने अपने अभिलेख में किया है. म्हणजे याचा पुरावा पत्थरावरच लिहिलेला आहे. त्यामुळे हे प्राचीन आहे. याच्या अगोदरचा इतर कुठल्याही धर्माचं साहित्य किंवा कुठलंही पुस्तकच लिटरेचरच निर्माण झालेलं नाही असं अधिकृतपणे म्हटलं जातं. आता अतिशय महत्त्वाचा म्हणजे देवनामप्रिय हा जो शब्द आहे, आपण मी माझ्या भाषणाची सुरुवात करताना दररोज प्रत्येक भाषणाच्या सुरुवात करतो देवनाम प्रिय म्हणजे प्रियदर्शी राजा अशोक, धम्माशोक असं आपण म्हणतो. तर हा देवनाम प्रिय, प्रियदर्शी राजा धम्मा अशोक हे जे शब्द आहेत, तर देवनाम प्रिय या शब्दाचा अर्थ संस्कृत डिक्शनरीमध्ये मूर्ख असा केलेला आहे. आता देवनाम प्रिय, प्रियदर्शी राजा सम्राट अशोक, आता कुठलाही जगातला पृथ्वीच्या पाठीवरला एखादा राजा आपल्या स्वतःला मूर्ख म्हणून घेऊ शकतो का? त्याचं स्पष्टीकरण डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी किती सुंदर केलेलं आहे ते बघा. जब सम्राट अशोक के किसी भी शिलालेख में बुद्ध को छोड़कर किसी देवी देवता का नाम ही है ही नहीं, तो फिर सम्राट अशोक देवताओं के प्रिय राजा कहने का मतलब क्या है? बुद्ध प्रिय राजा अशोक ने
अशोक कहने से संदर्भ जुड़ता है, तो मैं इसलिए कहता हूं कि देवान पियेन का मतलब बुद्ध प्रिय राजा अशोक होगा, अर्थात वह राजा जिनको बुद्ध प्रिय हो। देवताओं के प्रिय राजा अशोक नहीं होगा। जो संस्कृत साहित्य देवताओं की स्तुतियों से भरा पड़ा है, वो भला देवान प्रिय इति च मूर्ख क्यों कहेगा? अर्थात देवाना प्रिय का अर्थ मूर्ख होता है, यह कहकर अपने पैरों पे कुल्हाड़ी क्यों मारेगा? जब देवताओं का प्रिय होने पर आदमी मूर्ख ही हो जाएगा, तब वह विभिन्न देवताओं का जाप क्यों करेगा? वस्तुतः देवान पियन में जो देव है वह बुद्ध के लिए आया है, तभी संस्कृत साहित्य में ऐसा अनादर हुआ है। संस्कृत साहित्य में देवान प्रिय का अर्थ मूर्ख क्यों है? जो संस्कृत साहित्य देवताओं की स्तुतियों से भरा पड़ा है, देव भाषा में लिखा गया है, भला वह संस्कृत साहित्य देवाना प्रिय का अर्थ मूर्ख क्यों करेगा? ये तो अपने पैरों पे कुल्हाड़ी मारने जैसा हुआ। फिर देवताओं का प्रिय बनकर मूर्ख की श्रेणी में अपना नाम कौन सा राजा लिखवाएगा? जो अशोक बुद्ध की स्मृति में स्तूप बनवाए, अभिलेख लिखवाए, भला वो अशोक अपने को देवताओं का प्रिय क्यों कहेगा? देवान प्रिय का वास्तविक अर्थ है बुद्ध का प्रिय। देवान अर्थात बुद्ध। अशोक ने भारत में बौद्ध धर्म को संरक्षित किया, इसलिए देवान प्रिय का अर्थ संस्कृत साहित्य में मूर्ख के रूप में संरक्षित है। डॉक्टर राजेंद्र प्रसाद लिखते हैं कि मैंने बोधिपथ पत्रिका पलटी तो सबसे पहले नव नालंदा महाविहार के डॉक्टर भिक्षु प्रज्ञापाल का लेख पढ़ा। लेख अर्थात परिवन का घ्रूण सिद्धांत में उन्होंने बताया है कि किस प्रकार संस्कृत आचार्यों ने देवानाम प्रिय का अर्थ मूर्ख किया है। कात्यायन केट से लेकर भट्टोजी दीक्षित तक देवानाम प्रिय का अर्थ मूर्ख किया है। कात्यायन ने लिखा है कि देवानाम प्रिय इति च मूर्खे, अर्थात देवानाम प्रिय का अर्थ मूर्ख है। इतिहासकार बताते हैं कि जेम्स प्रिंसेप के द्वारा शिलालेखों के प्रथम पठन 1934-35 के बाद सम्राट अशोक इतिहास में उभर कर सामने आए, मगर मन में जो बात उभरती है ये कि इतने सारे संस्कृत के आचार्य देवानाम प्रिय के मूर्ख अर्थ से परिचित कैसे हुए? त्यामुळे देवानाम प्रिय संस्कृतमध्ये डिक्शनरीमध्ये आणि प्रचलित करून टाकलं की देवानाम प्रिय म्हणजे मूर्ख असं केलेलं होतं। हे किती खोटं आणि सम्राट अशोकाला किती बदनाम करण्याचं आहे। त्यानंतर धम्मलिपी आणि ब्रह्मलिपीमध्ये पण फरक केला है। अशोक के सभी अभिलेख में कहीं भी ब्राह्मी लिपि नहीं लिखा है, हर जगह अभिलेख की लिपि को धम्मलिपी कहा गया है। 1986 साली कर्नाटकातल्या गुलबर्ग जिल्ह्यामध्ये जे बुद्ध विहार म्हणजे एक बौद्धांचं साम्राज्य सापडलं, एक जगत सापडलं, त्याचाही उल्लेख केलाय। त्याच्यावरती चंद्रलामा नावाच्या देवीचं मंदिर उभारलं होतं आणि त्याचा छत पडला आणि छत पडल्यामुळे जे खाली उत्खननामध्ये सांगलं बुद्धाच्या अनेक मूर्त्या सापडल्या, स्तूप सापडले, विहार सापडलं, एवढं मोठं गुलबर्गा जिल्ह्यामध्ये हे साम्राज्य सापडलेलं आहे। त्यानंतर अशोकाला 5000-3000 वर्षाच्या इतिहासामध्ये अशोकाचा कुठेही उल्लेख आलेला नाही। स्पष्टपणे डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात कि 19वीं सदी से पहले भारत में लिखी हुई एक भी ऐसी पुस्तक उपलब्ध नहीं है जिसमें लिखा हो कि सम्राट अशोक ने भारत के विभिन्न हिस्सों में पत्थर के बड़े बड़े स्तंभ खड़े किए हैं और उन पर अभिलेख लिखवाए। कुणी लिहिलेलं नाही, कुठल्याही पुस्तकामध्ये लिहिलेलं नाही। जबकि भारत के अनेक ग्रंथों में दावा ठोका है कि हम 3000 साल पुराने हैं, 2000 साल पुराने हैं। आश्चर्य है कि इसी 3000 साल या 2000 साल के बीच कहीं भी सम्राट अशोक भारत में मौजूद थे। अशोक स्तंभावरती शिवलिंग हा मुद्दा एवढा महत्त्वाचा नाही, खूप अशोकाच्या संदर्भामध्ये आहे, परंतु तुम्हाला त्याच्यातले फक्त मी काही ठराविक मुद्देच फक्त या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी एक शेर टाइप एक खूप चांगलं लिहिलेलं आहे, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो। राजेंद्र प्रसाद मानतात कि इंसान को इंसान बनाने के लिए बुद्ध ने राज्य छोड़ा, इंसान को इंसान बनाने के लिए बुद्ध ने राज्य छोड़ा, अशोक ने युद्ध छोड़ा, फुले ने घर छोड़ा और डॉक्टर आंबेडकर ने धर्म छोड़ा। अतिशय मस्त हे लिहिलेलं आहे। त्यानंतर जे गल्प आहे ते मी तुम्हाला मात्र वाचून दाखवतो, त्याच्यावर चिंतन करण्याची गरज आहे। सोने की लंका पाटलिपुत्र,
म्हणजे पाटलीपुत्र ही सोन्याची लंका आहे याचं स्पष्टीकरण सुंदर दिलेलं आहे. आणि ही जे श्रीलंका सोने की लंका म्हटलेलं आहे हे गप आहे किंवा गल्प आहे. राजेंद्र प्रसाद लिखतात, मैगस्थनीज ने लिखा है कि मौर्यों के शाही महल के स्तंभों पर सोने की बेलें चढ़ती थी, चांदी के पक्षियों को उन पर सजाया गया था, सोने चांदी से शाही महल सुसज्जित था, लंका भी सोने का था। मौर्यों के शाही महल को जलाया जाने का प्रमाण है, सोने चांदी से सुसज्जित होने का भी प्रमाण है, लंका को भी जलाया जाने का वर्णन है, सोने का होने का भी वर्णन है। लंका में अशोक वाटी थी, पाटलिपुत्र में अशोकाराम था जिसमें बौद्ध संगीति हुई थी। राहुल सांकृत्यायन ने लिखा है कि मौर्य वंश के 10 राजे ही रावण के 10 सिर के प्रतीक है। तो क्या सोने की लंका पाटलिपुत्र ही था? इतिहास गवाह है कि पाटलिपुत्र में चैत्य काफी थे। वाल्मीकि के हनुमान लंका जाकर चैत्य ही जलाते हैं और अशोक वाटिया उजाड़ते हैं। वाल्मीकि ने लंका के संदर्भ में चैत्य का शब्द प्रयोग किया है। तमिल की परंपरा यही है कि कोई भी शब्द र या ल से आरंभ नहीं किया जाएगा, इसलिए रावण और लंका तमिल परंपरा के शब्द नहीं है। इस लंका म्हणजे पाटलिपुत्र की घटना को उस लंका म्हणजे सिंहल ले जाना एक साहित्यिक कला है, और जो साहित्यकार जितना बड़ा कलाकार होता है वह इस कला में उतना ही माहिर होता है। डॉक्टर राजेंद्र प्रसाद ने आपल्या पुस्तकामधलं लिहिलेलं आहे ते जसंच्या तसं मी तुमच्या समोर सादर केलेलं आहे। त्यानंतर अशोक जयंतीचं एक आपल्या सर्वांना माहिती असण्याची आवश्यकता आहे। अशोक जयंतीबद्दल डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी म्हटलंय कि तो क्या पुराणों में वर्णित अशोकाष्टमी ही अशोक जयंती है। अशोकाष्टमी का विस्तृत विवरण हमें कृत्य रत्नावली, कुर्म पुराण तथा व्रत परिचय में मिलता है। पुराण के अनुसार अशोकाष्टमी व्रत चैत्र शुक्ल अष्टमी को किया जाता है। इस दिन व्रत रखकर अशोक वृक्ष की पूजा की जाती है। व्रत कथा यही है कि रावण की नगरी लंका में अशोक वाटिका के नीचे इसी दिन जानकी माता को हनुमान जी के माध्यम से श्री राम का संदेश प्राप्त हुआ। आश्चर्य की ठीक चैत्र शुक्ल अष्टमी को ही अशोक जयंती मनाई जाती है। पाटलिपुत्र का यह जयंती समारोह फाइयान ने अपनी आंखों से देखा था और जिसका विवरण अपनी डायरी में दर्ज किया है, मगर पौराणिक संदर्भों की अशोकाष्टमी में अशोक का वृक्ष का महत्व स्थापित है। अब आप अशोक वृक्ष और सम्राट अशोक के बीच संबंध की जांच के लिए बौद्ध ग्रंथ दिव्यावदान का अध्ययन करें, जिसमें लिखा है कि नाम साम्य के कारण सम्राट अशोक को अशोक वृक्ष बहुत प्रिय था। या हजारी प्रसाद द्विवेदी की उस चवरधारणी यक्षिणी को याद करें जो मथुरा संग्रहालय में अशोक वृक्ष का पौधा लिए खड़ी है। ऐसे में साबित होता है कि चैत्र शुक्लाष्टमी को मनाया जाने वाला वार्षिकोत्सव अशोकाष्टमी मूलतः सम्राट अशोक का जन्मदिन है, जिसमें पुराणकारों ने सावधान पूर्वक सम्राट अशोक को विस्थापित करके सिर्फ अशोक वृक्ष को जोड़ दिया है। त्यामुळे अशोक जयंतीचा एक अतिशय महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो तुमच्या समोर ठेवतो। आणि यामधला जो शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे चंडाशोक आणि धम्माशोक। चंडाशोक हे प्राचीन काळातल्या या इतिहासकारांनी अशोकाला चंडाशोक म्हटलं। अशोकाने 99 भावांचा खून केला किंवा 99 भावांना मारलेलं आहे, परंतु डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी हे पुराव्याने सिद्ध केलंय की संपूर्ण जगामध्ये धम्म अशोक असंच अशोकाचं सुरुवातीपासून शेवटपर्यंत अख्ख्या पृथ्वीच्या पाठीवरल्या लिटरेचरमध्ये उल्लेख आहे किंवा अभिलेखामध्ये आहे। 19-20व्या शतकापर्यंत जेवढे अभिलेख निर्माण झाले त्या सर्वत्र अशोकाचा उल्लेख धम्म अशोक असाच केलेला आहे। त्याचा पुरावा सुद्धा त्यांनी सादर केलेला आहे, तो मी तुमच्या समोर ठेवतो। म्हणजे त्याला चंडाशोक हे कसं प्रस्थापित करण्यात आले ते बघा। भारत के सम्राट अशोक विदेशों में भी धम्माशोक के नाम से ही जाने गए। थाईलैंड में धम्माशोक राजा को धम्माशोकरट म्हणजे धम्म अशोक राजा कहा जाता है। 1970 के दशक में जब भारत में जेपी आंदोलन हुआ तब थाईलैंड में शांति अशोके आंदोलन चला। शांति अशोके आंदोलन भारत में चलना चाहिए था, मगर दुखद कि भारत के सम्राट अशोक के नाम पर विदेशों में आंदोलन चला और वो सफल भी रहा।
पुरातत्व में जहां कहीं सम्राट अशोक का नाम मिलता है वहां धम्म अशोक मिलता है। चंड अशोक नाम पुरातत्व में कहीं नहीं मिलता है। 12वीं सदी के कुमार देवी के सारनाथ अभिलेख में धम्म अशोक मिलता है। 13वीं सदी के बोध गया अभिलेख में धम्म अशोक मिलता है। 15वीं सदी के बर्मा के कल्याणी अभिलेख में धम्म अशोक मिलता है। चंड अशोक नाम साहित्य की कल्पना है, साहित्यकारों की यह कल्पना है। धूसर रंग के बसाल्ट पत्थर पर लिखा यह अभिलेख बोध गया से मिला है। यह अभिलेख 13वीं सदी के उत्तरार्ध का है। इसकी लिपि और भाषा बर्मी है। बर्मा देश के सौजन्य से लिखा है कि जम्बूद्वीप के राजा श्री धम्माशोक ने 84,000 चैत्य बनवाए थे, उनमें एक चैत्य बोध गया में भी था। जहां जहां सुजाता ने बुद्ध को खीर खिलाई थी, अब यह चैत्य जीर्ण शीर्ण अवस्था में है। इसका जीर्णोद्धार कराया गया है। बर्मा के लोगों को पता है कि सम्राट अशोक धम्माशोक थे, मगर भारत के कुछ एक मतिमंद लोग चंड अशोक बता देते हैं। चंड अशोक किसी भी अभिलेख में नहीं लिखा है, हर जगह धम्म अशोक ही लिखा है। नंतर यामधला जो शेवटचा मुद्दा होता की त्यांनी 99 भावांचा मृत्यू खून केला, असं कुठेही नाही। कारण एका अभिलेखामध्ये अशोकाचे जेवढे भाऊ आहेत, अशोकाच्या जेवढ्या बहिणी आहेत, त्यांचे नेमकं निवासस्थान कुठे कुठे आहे आणि ते कुठे कुठे राहतात त्याचा अशोकाने एक लेख सुद्धा बनवलेला आहे। आपण हा संपूर्ण बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा जे प्रकरण आहे त्याच्यातलं पहिलं प्रकरण पाहिलं। आणि ते पहिलं प्रकरण काय आहे की प्राचीन काळातल्या इतिहासावरचं एक्सह्युमेशन असा शब्द वापरला, म्हणजे परत आपल्याला तो संपूर्ण अभ्यास उत्खनना पद्धतीने करायला पाहिजे। त्याचं अनुमान जे आहे ते अनुमान आपण काय घेतलं पाहिजे याचे काही मुद्दे आहेत, ते शीर्षकात्मक तुमच्या समोर वाचतो आणि म्हणजे ते माझं अनुमान योग्य की अयोग्य हे आपण सर्वांनी ठरवायचं आहे। क्रांती प्रतिक्रांती सिद्धांत मांडणारे डॉक्टर आंबेडकर हे एकमेव व्यक्ती आहे। म्हणजे हा आपला इंट्रोडक्टरी विषय आहे जगामध्ये। आणि मी सुरुवातीलाच सांगितलं की क्रांती आणि प्रतिक्रांतीचा सिद्धांत मांडणारे जगामध्ये म्हणजे ही जी क्रमवारी मांडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एकमेव व्यक्तिमत्व आहे। असाच एक सिद्धांत बाबासाहेब जगप्रसिद्ध मांडलेला आहे, तो म्हणजे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट। तोही तेवढाच गंभीर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आहे। आता यातून काय संदेश घ्यायचा आहे की क्रांती आणि प्रतिक्रांती ही चालत आलेली आहे क्रमवारी बाबासाहेब आंबेडकरांची। यावरून संदेश घ्यायचा वर्तमान काळातील प्रतिक्रांतीचे स्वरूप आपल्याला ओळखता आलं पाहिजे। त्याचं मी स्पष्टीकरण करणार नाही, ते बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायाला ओळखता येण्याची आवश्यकता आहे की त्यांनी कुठल्या साईडला उभं राहिलं पाहिजे आणि त्याची कुठल्या साईडला भूमिका असली पाहिजे याची त्यांनी हे त्याला ओळखता आलं पाहिजे। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा अनुयायांच्याकडून आहे की प्राचीन भारताचा वस्तुनिष्ठ अभ्यास केलाच पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, त्याच्यामुळे आपल्यासमोर पर्याय आहे का? आपण हा संदेश घेतला पाहिजे की प्राचीन भारताचा वस्तुनिष्ठ आपल्याला अभ्यास करून खरा इतिहास शोधून जगासमोर मांडण्याशिवाय मूळ बौद्ध धर्माचे स्वरूप आपल्यासमोर स्पष्ट होणार नाही। आपली ही जबाबदारी आहे की प्राचीन भारताचा वस्तुनिष्ठ अभ्यास आपण करण्याचा संकल्प करण्याची आवश्यकता आहे। हा विषय कालबाह्य नाही, मी याचं स्पष्टीकरण दिलंय, पण अनुमानात सांगतोय की हा विषय कालबाह्य नाही। बाबासाहेब आंबेडकरांचा हा विषय प्रासंगिक आहे। या बाबासाहेब आंबेडकरांच्या मी सांगितले की पहिल्या प्रकरणाच्या शीर्षकावरूनच सिद्ध आहे की हा विषय तुम्हाला करायचाच आहे, तुमच्याकडे दुसरं ऑप्शन नाही। आणि माझा धम्म समजून घ्यायचा असेल, धम्म संकल्पना जर समजून घेऊन प्रस्थापित करायची असेल तर हा ग्रंथ तुम्हाला समजून घ्यावा लागेल। म्हणजे प्राचीन भारताचा संपूर्ण इतिहास तुम्ही केल्याशिवाय मूळ शुद्ध जो बाबासाहेब म्हटले की माझा धम्म मूळ आणि शुद्ध आहे, तो शुद्ध धम्म प्राचीन भारताच्या इतिहासाशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही। काही ठिकाणी म्हटले की या ग्रंथाचं साहित्य गायब आहे, पण आपण त्याच्यावर स्पष्ट बोलणार नाही कारण त्याच्याबद्दल आपल्याकडे कुठलाही पुरावा नाही। शाळा कॉलेजामध्ये हा इतिहास तुम्हाला कुठेही मिळणार नाही। मी ते स्पष्ट केले तुम्हाला आपल्या व्हिडिओचं स्वरूप किंवा दृष्टिकोन काय आहे, तर प्रस्तावनेमधला जो भाग दिला आहे त्याच्या अनुषंगाने आपण हा विषय मांडलेला आहे किंवा त्याच्या दृष्टिकोनातून आपण हे व्हिडिओ पण आपला जो जातो आहे। ब्राह्मणी प्रतिक्रांतीचे अंतरंग समजून सांगणारा हा ग्रंथ आपला आहे। प्राचीन भारताचे नव्या प्रकाशात दर्शन घडेल असा आपण प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे कदाचित काही लोकांना म्हणजे हे आपण घेतलेलं आहे, त्यामुळे याचं
एकच कन्क्लुजन निघतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायाची आणि या देशातल्या सर्व नागवंशीयांची म्हणजेच या देशातल्या संपूर्ण बहुजनांची ही जबाबदारी आहे की त्यांनी प्राचीन भारताच्या खऱ्या इतिहासाचा अभ्यास करून जगासमोर तो मांडण्याची आवश्यकता आहे आणि हा मांडण्याशिवाय त्याच्यासमोर दुसरा कुठलाही पर्याय नाही. जर जेवढी वर्ष तो 500 100 200 वर्ष हे मांडणार नाही तोपर्यंत हा खोटा इतिहासच डोक्यावर घेऊन त्याचा पिढ्यानपिढ्या प्रवास चालू राहणार आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा काही बोललं तरी एकच संदेश आहे की प्राचीन भारताचा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याकडून अपेक्षा केलेली आहे की प्राचीन भारताच्या इतिहासाचा तुम्हाला अभ्यास बौद्ध साहित्याच्या आधाराने आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. शेवटचं अपील तुम्हाला करतो की ते अपील म्हणजे की ज्यांनी आम्ही सुरू केलेले धम्मसाहित्य मिशन योग्य वाटत असेल, ज्यांना काही योगदान करावयाची इच्छा असेल, ज्यांना धम्मसाहित्य मिशन परिवारात सामील होऊन योगदान करावयाची इच्छा असेल, अशा महाराष्ट्रातील सर्व लहान थोर धम्मबंधू भगिनींना विनम्र विनंती की त्यांनी धम्मसंहिता चॅनलवर दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करावा. माझ्याशी बोलायचे असेल तर या संपर्क नंबरद्वारे बोलता येईल. राज्यातील अनेक हितचिंतकाच्या योगदान करण्याबाबतच्या इच्छा असल्याच्या कॉमेंट आल्यामुळे हे आवाहन करीत आहोत. चॅनलचा विस्तार व कार्यक्षेत्र वाढवण्याची इच्छा आहेच, परंतु हे सर्व हितचिंतकाच्या प्रतिसादावरच अवलंबून राहील. आपण सर्वांनी आजचा कार्यक्रम शांतचित्ताने ऐकून जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय अशोक, जय बुद्ध, जय भारत.